हॅलो. 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 आवाज राहुल, येतोय मी का? बोलू? हो, येतोय. तुमची सुखे निराळी विश्वात बिंबलेली दुःखात निर्मितीची स्फूर्ती उफाळलेली आमची सुखे निराळी विश्वात बिंबलेली दुःखात निर्मितीची स्फूर्ती उफाळलेली आमुचे भविष्य आम्ही घडवीत चाललो आमचे भविष्य आम्ही घडवीत चाललो आम्ही प्रकाश बीजे रुजवीत चाललो वाटा नव्या युगाच्या रुळवीत चाललो आम्ही प्रकाश बीजे अपयश झाले पाया नव्या यशाचा इतिहास साक्ष आहे आमच्या पराक्रमाचा आले अपयश झाले पाया नव्या यशाचा इतिहास साक्ष आहे आमच्या पराक्रमाचा प्रासाद सज्जनांचे सजवीत चाललो सजवीत चाललो आम्ही प्रकाश बीजे रुजवीत चाललो वाटा नव्या युगाच्या रुळवीत चाललो आम्ही प्रकाश बीजे बदलार्थ वेचिती जे सर्वस्व ही स्वतःचे ते शिल्पकार सारे येत्या नव्या युगाचे बदलार्थ वेचिती जे सर्वस्व ही स्वतःचे ते शिल्पकार सारे येत्या नव्या युगाचे त्यांची स्मृती मनाशी जागवीत चाललो जागवीत चाललो आम्ही प्रकाश बीजे रुजवीत चाललो वाटा नव्या युगाच्या रुळवीत चाललो आम्ही प्रकाश बीजे रुजवीत चाललो वाटा नव्या युगाच्या रुळवीत चाललो आम्ही प्रकाश बीजे नमस्कार, आदाब, सलाम. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आयोजित कुर्बानीचा अर्थ नवा या उपक्रमाअंतर्गत भारतीय मुसलमान आणि अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर आपण संवाद साधणार आहोत. दोन युवकांशी, दोन तरुणांशी, पैगंबर शेख पुणे आणि समीर शेख पुणे यांच्याशी. सर्वांचं या कार्यक्रमामध्ये, या आगळ्या वेगळ्या क्रांतिकारक अशा कार्यक्रमामध्ये मी पैगंबर शेख, समीर शेख आणि सर्व श्रोत्यांचं, कार्यकर्त्यांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. मित्रहो, बकरीद ईद म्हणजे ईद उल अझा, या ईद उल अझाच्या सर्व भारतीयांना मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. ही ईद सर्वांना समृद्धीची, सुखाची आणि भरभराटीची जावो अशी सदिच्छा व्यक्त करतो. मित्रो, हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम फेसबुक लाईव्ह होणार आहे
फेसबुक लाईव्ह याचं प्रसारण डॉक्टर नरेंद्र दाभोळकर थॉट पेज आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्राच्या पेजवर होत आहे. सर्वांचं स्वागत. मित्रो, अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या 31-32 वर्षापासून अंधश्रद्धा निर्मूलनाचं वैज्ञानिक दृष्टिकोन पसरवण्याचं आणि विवेकवादाचं काम करीत आहे. मित्रो, अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम हे धर्माची कृतिशील आणि विधायक चिकित्सा करणे आहे. एकूण 4 चतुसूत्री ज्या अनिसच्या आहेत त्याच्यामध्ये एक सूत्री ही धर्माची विधायक पण कृतिशील चिकित्सा करणं ही आहे. परंतु हे करत असताना सातत्यानं अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही हिंदूंच्या अंधश्रद्धेविरोधातच बोलते अशी हाकाटी पिटली जाते. परंतु जर आपण लक्षात घेतलं आणि आपण डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची सगळी पुस्तकं वाचली, आपण अनेक पानामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे आपण बघितलं आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या 31-32 वर्षाचे काम जर बघितलं तर खरे तर हे निकालच खोटा आहे हे सिद्ध झालेलं आहे. याचं एक कारण असं देखील असू शकतं की भारतामधले बहुसंख्य समाज हा 80% आहे. त्यामुळे बहुसंख्य समाजाच्या अंधश्रद्धा पुढे येणार आहेत 80%, परंतु 20% देखील या ठिकाणी आम्ही सोडलेले नाहीत किंवा त्या अंधश्रद्धेबद्दल, त्या रूढी प्रथा परंपरेबद्दल जे चुकीचं आहे त्याच्याबद्दल भूमिका आम्ही घेतलेल्या आहे. त्याचं आता सगळ्यात पहिलं आणि जवळचं उदाहरण आपल्याला मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायदा झाला. हा कायदा करणारं हे राज्य पहिलंच राज्य. डॉक्टर दाभोळकरांच्या शहीदत्वानंतर हा कायदा झाला. हा कायदा होत असताना प्रतिगाम्यांनी बोंब ठोकली होती की हा कायदा हिंदूंच्याच विरोधात आहे. परंतु लक्षात घ्या, कदाचित तुम्हाला माहित नसेल, आज 750च्या वर गुन्हे या कायद्याअंतर्गत दाखल झालेले आहेत. आणि या ठिकाणी जो पहिला कायदा झाल्यानंतर गुन्हा दाखल झाला तो नांदेडच्या एका मुस्लिम बाबावर गुन्हा दाखल झाला आणि तो गुन्हा साबित होऊन आज त्या बाबाला 3 वर्षाची शिक्षा मिळालेली आहे. खरं तर मुद्दा पुढचाच आहे. डॉक्टर दाभोळकर असं अंधश्रद्धा श्रद्धेच्या बाजारातला अंधश्रद्धा श्रद्धेच्या बाजारात त्यामुळं अंधश्रद्धा करत असताना, अंधश्रद्धेचं निर्मूलन करत असताना आपण कधीही काळा बाजार करणाऱ्या व्यक्तीचं जात आणि धर्म बघत नाही. आणि अनिसनं देखील या ठिकाणी काही जात आणि धर्म बघायचं कारण नव्हतं. मित्रो, चुकीच्या अंधश्रद्धा, रूढी, प्रथा, परंपरा हा धर्माचा भाग असू शकत नाही. आणि जर ते चुकीच्या रूढी, प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा ह्या जर धर्माचा भाग असतील तर त्या ठिकाणी आम्ही त्याची काल सुसंगत बदल सुचवतो आणि त्याच्यामध्ये काल सुसंगत बदल करण्यासाठी काही कृती कार्यक्रम करतो. आणि अशाच पद्धतीच्या एका नवीन अशा अंधश्रद्धा निर्मूलनाच्या क्षेत्रामध्ये किंवा या ठिकाणी ज्याच्याबद्दल वारंवार विचारलं जात आहे अशा मुस्लिम समाजातल्या काही अंधश्रद्धा आहेत, काही काम त्याच्यामध्ये काही युवक करत आहेत, त्यांच्याशी आपण याच विषयावर संवाद साधणार आहोत. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आणि यानंतर मी विनंती करतोय आमच्या मधुरा सलवारू मॅडम यांना की त्यांनी आपल्याकडे उपस्थित असणारे युवक कार्यकर्ते आहेत पैगंबर शेख, त्यांची थोडक्यात ओळख करून द्यावी. सलवारू शेख मॅडम. नमस्कार. मधुरा सलवारू मॅडम. नमस्कार, मी मधुरा सलवारू, सोलापूर शाखा. आजच्या आपल्या विशेष कार्यक्रमात पाहुण्यांची मी थोडक्यात ओळख करून देते. मोहम्मद पैगंबर शेख हे पुण्याचे रहिवासी आहेत. त्यांचं शिक्षण B.Com पर्यंत झालेलं आहे. सोशल मीडिया फाउंडेशनचे ते अध्यक्ष आहेत. आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी या उपक्रमाची सुरुवात त्यांनी 8 वर्षापूर्वीच केली होती. या उपक्रमाची दखल ABP माझा या न्यूज चॅनलने घेतली आणि त्यांची मुलाखतही त्याबद्दल घेतली होती. त्याचप्रमाणे लोकमत, सकाळ, पुढारी, इतर वृत्तपत्रांनी सुद्धा याची दखल घेतलेली आहे. पैगंबर शेख हे फ्रीलान्स लेखक आहेत. समाजातील वेगवेगळ्या विषयावर फेसबुक व मीडियावर लेखन करत असतात. समाजातील चुकीच्या रूढी व परंपरा यावर ते व्यक्त होत असतात. पैगंबर शेख हे दुर्गप्रेमी सुद्धा आहेत. जवळजवळ 50 पेक्षा जास्त किल्ल्यांची त्यांनी भ्रमंती केली आहे.
आणि बऱ्याच जणांना माहीत नसणाऱ्या किल्ल्यांची माहिती परिचित इतिहास या माध्यमातून ते देत असतात. ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. संविधान सन्मान सभेच्या माध्यमातून ते जनजागृती करत असतात. आजपर्यंत त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेच उपक्रम केले आहेत. आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी, आर्थिक कुर्बानी केरळसाठी, कोल्हापूर सांगली पूरग्रस्तांसाठी मदत, कात्रज ते सिंहगड बीजारोपण, शेतकरी सन्मान सभा, कोरोना काळात गरजू लोकांचे विविध प्रकारे मदत कार्य ते करत आहेत. असे फुले शाहू आंबेडकरी विचाराचे पायी मोहम्मद पैगंबर शेख आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार. नमस्कार. फारूक भाई अनम्यूट करा, अनम्यूट. यानंतर बाळासाहेब मुल्ला यांना विनंती आहे की त्यांनी कृपया या दुसरे जे वक्ते आहेत समीर शेख त्यांची ओळख करून द्यावी. बाळासाहेब मुल्ला सर. मुल्ला सर. बाळासाहेब मुल्ला सर. सर अनम्यूट करा. मुल्ला सर अनम्यूट. मुल्ला सर आहेत का? बाळासाहेब मुल्ला सर आहेत का? सर माईक सुरू करून बोला. मुल्ला सर माईक तुमचा बंद आहे. ठीक आहे, मी समीरची थोडक्यात ओळख करून देतोय. हॅलो. मुल्ला सर आले का? बोला सर. समीरची ओळख करून द्या. हा येतोय, बोला. नमस्कार साथीनो. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आज एक दोन महनीय व्यक्तींचा आपण परिचय करून घेणार आहोत. आताच मॅडमने एका अतिशय ख्यातिवंत व्यक्तीची ओळख करून दिली. दुसरे आपले पाहुणे आजचे आहेत समीर शेख. माननीय समीर शेख, आपण एक ख्यातनाम पत्रकार आहात आणि सामाजिक कार्यकर्ते देखील आहात. आपण पुण्यामध्ये राहताय आणि साधना साप्ताहिकाच्या डिजिटल विभागात आपण उपसंपादक म्हणून कार्यरत आहात. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे आपण युवा कार्यकर्ते आहात. आपण सातत्याने विविध मुस्लिम प्रश्नांवरती लेखन करत आहात. शेर व शायरी यांचं देखील लेखन आपण करतात. आपल्याला एक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता म्हणून सर्वजण ओळखतात. आज आपल्या सर्व हितचिंतक, श्रोते आणि समितीच्या कार्यकर्त्या या सर्वांना आपल्या मुलाखतीतून आपली एक वेगळी ओळख होईल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद मुल्ला सर. या ठिकाणी या दोन्ही आपल्या युवा कार्यकर्त्यांच्या ओळखीनंतर मी कार्यक्रमाचा, त्यांच्या मुलाखतीचा, संवाद साधण्याचा कार्यक्रम सुरुवात करतोय. तत्पूर्वी मी दोन सूचना या ठिकाणी देतोय. पहिली सूचना म्हणजे आपण आपल्याला अनेक प्रश्न या कार्यक्रमाअंतर्गत पडणार आहेत. नेहमीच आपण प्रश्नांची उत्तरं याच कार्यक्रमामध्ये देत असतो, परंतु सध्या या कार्यक्रमामध्ये दोन वेगवेगळे वक्ते असल्यामुळं कोणाला कुठला प्रश्न देता येईल याच्याबद्दलचा आपल्याला नीटचा अंदाज नसल्यामुळं आपण सगळे प्रश्न जे जे मनामध्ये आपले असतील ते चॅट बॉक्स मध्ये लिहावेत. असाच एक कार्यक्रम करून आम्ही निश्चितपणे आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे चॅट बॉक्स मध्ये आपण प्रश्न आपण लिहावेत. त्यानंतर दुसरी महत्वाची सूचना अशी आहे की खरं तर सूचना नाही, कळकळीची विनंती, आव्हान आहे की अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा ज्यांना कार्यकर्ता व्हायचा आहे त्यांनी आपलं मोबाईल नंबर, जिल्हा, गाव लिहून कळवावे. त्यांच्याशी जरूर संपर्क साधला जाईल. धन्यवाद. पैगंबर शेख हा आपल्या सोबत असणारा एक युवा कार्यकर्ता, धडाडीचा कार्यकर्ता.
आपण पैगंबर शेख कडून सुरुवात करूयात. पैगंबर, हॅलो हा पैगंबर, येतोय, ऐकू येतोय, ऐकू येतोय आवाज मला. आम्हाला बोला बोला. आम्हाला आम्हाला तुझ्याबद्दल, तुझ्या सामाजिक कामाबद्दल थोडस जाणून घ्यायला आवडेल. जरा तुझ्यापासूनच सुरुवात करूया. तू जरा आम्हाला तुझ्या सामाजिक कामाबद्दल थोडस थोडक्यामध्ये सांग. सर्वप्रथम मला या ठिकाणी झूम मीटिंग मध्ये जे आहे ते इन्व्हाइट केलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचे जे आहे मी धन्यवाद मानतो. आणि माझ्या कामाचा म्हणा किंवा इतर गोष्टींचा जो परिचय आहे तो मधुरा मॅडमनी ऑलरेडी दिलेलाच आहे, त्यामुळे आता त्यात एक्स्ट्रा काही सांगण्यासारखं राहिलेलं नाहीये. ज्या गोष्टी मधुरा मॅडमने सांगितल्या तीच कामं चालू असतात, थोडीफार सामाजिक कार्य चालू असतात आणि समाजामध्ये काही चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यावर व्यक्त होणं आणि समाजाबाबतीतही ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्या बाबतीतही व्यक्त होणं चालू असतं. अशी सामाजिक कार्य चालू असतात. ठीक आहे. दुसरे आपले जे कार्यकर्ते आहेत, वक्ते आहेत, समीर शेख, तुझी सुद्धा खूप चांगली ओळख या ठिकाणी दिलेली आहे. तरी देखील तुझ्या सामाजिक कामाबद्दल, तुझ्याबद्दल आम्हाला थोडस ऐकायला आवडेल. त्यामुळे तू थोडस याबद्दल आम्हाला सांगावीस अशी विनंती आहे. समीर शेख. आवाज येतोय ना? हो येतोय, बोल. येस, थँक्यू फारुख भाई, थँक्यू. सगळ्यात आधी फारुख भाईचं आणि भाईंचं आणि अन्नीचं मनापासून आभार की मला व्यक्त व्हायचं किंवा या विषयावर बोलायची संधी दिली पैगंबर भाईंसोबत. त्यामुळे आभार सगळ्यांचं. माझी थोडक्यात ओळख मी सरांनी करूनच दिली आहे, तरी त्याच्यात अजून 2-3 गोष्टी सांगता येतील. मी मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे युवा मंच प्रमुख, इतर एक ओळख आहेच. त्याशिवाय मी साधना साप्ताहिकाच्या डिजिटल विभागात उपसंपादक म्हणून आहे आणि समाज माध्यमांवर बऱ्यापैकी सक्रिय असतो मी. त्यामुळे समाज माध्यमातून मुख्य प्रवाहातील माध्यमातून जे काही व्यक्त होणं असतं लिमिटेड, त्याच्या ऐवजी जो काही समाज माध्यम आहे त्याच्यातून लोक जे व्यक्त होतात त्याचं मी अनालिसिस बऱ्यापैकी करत असतो आणि तिथून इनपुट्स मिळत असतात वेगवेगळ्या. हा एक भाग झाला. दुसरा, मी वेगवेगळ्या मुस्लिम प्रश्नांवरच लिहितो असं नाही तर मी सामाजिक प्रश्नांवर लिहितो. साहित्य, संस्कृती, विशेष करून मुस्लिमांची संस्कृती असेल किंवा एकूण गंगा जमनी तहजीब ज्याला आपण म्हणतो त्याच्यावर मी बऱ्यापैकी लेखन करतो. वाचन असतं, वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस मध्ये अटेंड करणं, जगभरातल्या मुस्लिम धर्म सुधारण्याच्या चळवळी असतील वगैरे, त्याचा अंदाज घेणं, भारताच्या परिप्रेक्षातून त्यांच्याकडे बघणं, असं एकूण सगळं काम असतं. मूलतः चिंतन, वाचन आणि लेखन हा माझ्या अभ्यासाचं स्वरूप असं आहे. एवढी ओळख पुरेशी झाली असं वाटतं. धन्यवाद. पुढच्या याच्यामध्ये कामातून आपल्याला ओळख होत राहील. धन्यवाद समीर. यानंतर मी पैगंबरकडे जातोय. पैगंबर, तू जो आर्थिक कुर्बानीचा उपक्रम राबवत आहे त्याबद्दल खर तर खूप लोक उत्सुक आहेत हे सगळं ऐकण्यासाठी. आणि मला असं वाटतंय की महाराष्ट्रामध्ये हा पहिला प्रयोग आहे, हा क्रांतिकारी प्रयोग आहे आणि याच्यामध्ये नेहमीप्रमाणे शिव्या आणि ओव्या चालूच आहेत. त्यामुळं हा जो आर्थिक कुर्बानीचा जो तू मुस्लिम समाजामध्ये प्रयोग करतोय हा नेमका काय आहे याबद्दल आम्हाला जरा सविस्तर माहिती दे पैगंबर. सर्वात पहिल्यांदा ज्यावेळेस आर्थिक कुर्बानी चालू केली होती आपण, त्यावेळेस 6 ऑक्टोबर 2014 होतं आणि खरं तर असं काही उपक्रम वगैरे राबवण्याचं काही डोक्यामध्ये खरंच काही नव्हतं. अशा काही गोष्टी, ह्या गोष्टी धर्मग्रंथामधूनच आल्या, कुराणामधूनच आल्या. की माझं बऱ्याच धर्मग्रंथांचं वाचन झालेलं आहे. भगवद्गीता असेल, बायबल, ओल्ड टेस्टामेंट, न्यू टेस्टामेंट इथपासून सुरुवात झाली होती आणि त्यानंतर कुराणावर येऊन देखील मी थांबलो होतो. आणि कुराण वाचल्यानंतर बकरी ईदच्या पहिल्या दिवशी बहुतांश ठिकाणी किंवा बऱ्याच मुस्लिम फॅमिलीमध्ये जे आहे ते निवद वगैरे दाखवण्याचं, फातिया वगैरे देण्याचं जे आहे ते ट्रॅडिशन एक आहे. तर ती गोष्ट मला कुराणामध्ये कुठेच लिहिलेली आढळली नव्हती. तर त्याच्यामुळे मी बऱ्याच जणांना, मित्रमंडळींना फोन करून विचारलं की कुराणामध्ये तर असं काही लिहिलेलं नाहीये, तर लोक असं का करतात बुवा, निवद दाखव वगैरे, ते मटण ठेव, काय ठेव वगैरे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या का करतात म्हणून अशा पद्धतीच्या. तर कोणाकडे असं उत्तर नव्हतं की आपल्या पूर्वापार काही लोक जे करतात त्या गोष्टी आपण फॉलो करतोय, अशा गोष्टी सांगण्यात आल्या. आणि त्याच वर्षीपासून म्हणा की कुराणामध्ये मी आणखीन एक गोष्ट वाचली होती की तुम्ही कुर्बान करत असलेल्या प्राण्याच्या मांसाचा एक तुकडाही आणि रक्ताचा एक थेंबही अल्लापर्यंत पोहोचत नाही, पोहोचते ती फक्त तुमची निष्ठा पोहोचते. या कुराणामधल्या ज्या सूरा आहेत, या सूरा ज्या आहेत याच आपल्या उपक्रमाच्या आदर्श ठरल्या. आणि 8 वर्षापूर्वी जे आहे ते आपण पहिली आर्थिक कुर्बानी देण्याचं जे आहे ते त्या ठिकाणी ठरवलं.
आणि त्याच ठिकाणी शिव्या आणि ओव्या त्याच वर्षीपासून आपण दरवर्षी न चुकता खात आहोत. तर याच्यामध्ये गेल्या 8 वर्षामध्ये बऱ्याच गोष्टी आपण केल्यात आर्थिक कुर्बानीच्या माध्यमातून. त्याच्यानंतर कपडे डोनेट करणं असेल. कुराणामध्ये स्पष्ट लिहिलंय की तुमची प्रिय वस्तू जी आहे ती अल्लाच्या मार्गामध्ये कुर्बान करा. तर माझ्या डोक्यामध्ये त्यावेळेस आलं की कुठलाही प्राणी हा माझा प्रिय वस्तू असूच शकत नाही. कुठलाही प्राणी माझा जर ज्या ठिकाणी आणि तुम्ही प्राणी खरेदी करता तर त्याच्यासाठीही पैसा देतात. तर भांडवलशाहीच्या या युगामध्ये जे आहे तो पैसा माणसाला प्रिय आहे, ही कन्सेप्ट डोक्यामध्ये ठेवून सर्वात पहिल्यांदा आर्थिक कुर्बानी जी आहे त्या ठिकाणी राबवली गेली होती. ओके, म्हणजे तू जसं सांगितलंस की पवित्र कुराण हेच या सगळ्या याचा सोर्स आहे. मला वाटतं बरोबर. सुरा अल हज नावाचा जे सुरा आहे त्याच्यामध्ये हे सांगितलं आहे की तुमची निष्ठा पोचते, रक्ताने मांस पोचत नाही. तर हे सगळं करत असताना तुला ह्या कल्पना याच्यामधूनच म्हणजे धर्मग्रंथामधूनच सुचल्या, परंतु या सगळ्याचा वापर तू कसा करतोयस? आर्थिक कुर्बानी म्हणून जे काही पैसे जमा होत आहेत त्यांचा वापर तू कशा पद्धतीने करतोयस? आजपर्यंत जे आहे ते आपण आर्थिक कुर्बानीच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी साध्य केलेल्या आहेत. म्हणजे मीही यावर्षी ज्यावेळेस त्याच्या इतिहासामध्ये आपल्या आर्थिक कुर्बानीच्या डोकावण्याचा प्रयत्न केला आणि यावर्षी फेसबुकवर आपण दरवर्षी केलेल्या उपक्रमांची जी आहे ती माहिती पूर्णपणे आपले जे कोणी आर्थिक कुर्बानीला सहाय्य करणारे लोक होते आणि न करणारे लोक होते त्या सर्वांपर्यंतच आपण पोहोचवत होतो. तर आपण याच्या माध्यमातून कुर्बानी केरळमध्ये जे त्या ठिकाणी पूर आला होता त्यावेळेस जे आहे आपण केरळ मधल्या पूरग्रस्तांसाठी आपण या ठिकाणी आपण आर्थिक मदत जी आहे ती आपण या ठिकाणी उभारू शकलो होतो या माध्यमातून. त्याच्यानंतर काही मदरशांमध्ये आपण याच्या माध्यमातून शालेय उपयोगी वस्तू दिल्या. लिटरली मशिदींमध्येही काही गोष्टी आपण याच्या माध्यमातून दिल्या. अनाथ आश्रमामध्ये याच्या माध्यमातून काही गोष्टी दिल्या. सर्वात मोठी आर्थिक कुर्बानीला जर पाठबळ म्हणा किंवा खूप मोठा रिस्पॉन्स जर कधी मिळाला असेल तर कोल्हापूर सांगली पूरग्रस्तांच्या वेळी जे आहे ते आपण 500 पेक्षा जास्त कुटुंबांना जे आहे ते आपण अन्नधान्याचं किट जे आहे ते महिनाभर पुरेल एवढं, म्हणजे एवढं मोठं अन्नधान्याचं किट, साडी आणि चादर सोबत देखील म्हणजे बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये टाकून आपण दिल्या होत्या. त्याच्याही पलीकडे जाऊन पूरग्रस्त भागातल्या 150 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जे आहे आपण शालेय उपयोगी वस्तू वगैरे दिल्या होत्या. आणि मागच्या वर्षी कोरोनाचं पहिली लाट झाल्यानंतर आर्थिक फटका लोकांना बसल्यानंतर देखील आर्थिक कुर्बानीला लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं. आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी जे आहे त्याची खऱ्या अर्थाने पहिल्यांदा जर आर्थिक कुर्बानी तर आपण 8 वर्षापासून राबवतोच आहोत, पण मागे वर्षीपासून आपण शिक्षणासाठी जे आहे ते राबवण्याचा जो विचार केला त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आपण उर्दू शाळेत असणाऱ्या येरवडामध्ये 11वी आणि 12वीच्या सायन्सच्या विद्यार्थिनींचा 1 वर्षाचे जे आहेत ते पुस्तके आणि जर्नलचा संपूर्ण खर्च उचलला. त्यानंतर येरवडाच्या तिथेच एक पहिली आणि दुसरीची शाळा होती, त्या विद्यार्थ्यांना पुस्तकं देण्याचं असेल किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेचं फरशीचं काम असेल. एक मुलाचं नाव या मीटिंग मध्ये घेणं योग्य नाही राहणार, एक मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा मुलगा आहे, त्याच्या शाळेची फी भरण्यापासूनची जी काम आहे तो मुलगा हमालीचं काम करत होता फी भरण्यासाठी. त्याच्या फी भरण्याचं काम जे आहे आर्थिक कुर्बानीच्या माध्यमातून झालं. आणि यावर्षी तर याला रिस्पॉन्स मिळेल का नाही अशी काही अपेक्षा नव्हती, कारण ऑलरेडी आर्थिक कंबरड मोडल्यामुळे आर्थिक कुर्बानीला काही समर्थन मिळेल किंवा सहकार्य मिळेल अशी अपेक्षा नव्हती. पण आतापर्यंतच्या आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठीचा सर्वात जास्त रिस्पॉन्स यावर्षी मिळाला. आपण आज डोनेशन घ्यायचं आजपासून थांबवलं म्हणून, नाहीतर आणखीन चांगला रिस्पॉन्स मिळत होता, कारण बरेच जण म्हणत होते की आणखीन 2-3 दिवस हा उपक्रम चालू ठेवा म्हणून. अरे वा. पैगंबर, मला कळलेला ईद उल अझाचा अर्थ साधारण समर्पण, त्याग आणि प्रामाणिकपणा असा आहे. म्हणजे अल्लाप्रती, देवाप्रती आपण त्याग या ठिकाणी अर्पण करावं असं आहे. तर कालानुरूप आपण त्याग करत असताना तुझं लॉजिक लावलेलं आहे या पाठीमागं. म्हणजे आपण जनावर खरेदी करतो आणि ते खरेदी केलेलं जनावर आपण या ठिकाणी कुर्बानी देतो. म्हणजे याचा अर्थ जो जनावर खरेदी करण्यासाठी पैसा आपण देणार आहे तोच पैसा आपण कुर्बानी, त्याच पैशाचीच प्रथम पहिल्याच टप्प्यामध्ये कुर्बानी द्यावी आणि त्यातून मुस्लिम समाजाचे जे आर्थिक विकासाचे
शैक्षणिक विकासाचे प्रश्न आहेत ते अतिशय लहान पातळीवर का होईना सोडवायचे प्रयत्न करावेत, असा तू प्रयत्न करतोयस आणि हे खूपच उत्साहदायक आहे. हे खूपच खरं तर क्रांतिकारी पाऊल पण आहे. तर या ठिकाणी तुला इतर समाजातील, बहुसंख्य समाजातील काही रेस्पॉन्स मिळतच असेल, पण मुस्लिम समाजाचा रेस्पॉन्स आपल्याला तुला कसा या ठिकाणी मिळतोय? आर्थिक कुर्बानीला जो आहे तो मुस्लिम समाजाचा रिस्पॉन्स पहिल्या वर्षीपासून जो आहे तो अल्प प्रमाणामध्ये होता, परंतु या वर्षी लिटरली लोकांनी आपल्या हिश्श्याची जी रक्कम आहे ती आपल्या आर्थिक कुर्बानी या उपक्रमाला पाठवली आहे. आणि हे आर्थिक कुर्बानी या उपक्रमाचं यश आहे की बऱ्याच लोकांनी प्राण्यांची कुर्बानी न करता त्या ठिकाणी आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी याच्यासाठी योगदान दिलं. बऱ्याच लोकांनी विरोध केला, विरोध करणारच आहे, विरोध का होणार नाही, म्हणजे इथे अल्लालाही विरोध होतोय, तर आपण तर सामान्य माणूस आहोत, त्याच्यामुळे विरोध वगैरे होणं ह्या सामान्य बाब आहे. विरोध होतो, परंतु या वर्षीच्या विरोधामध्ये एक हे राहिले की मागच्या वर्षीपर्यंत बऱ्याच ठिकाणी धमक्या वगैरे येणं या सगळ्या गोष्टी चालू होत्या, परंतु या वर्षी त्या गोष्टी ज्या आहेत त्या बंद झाल्या आणि बऱ्याच लोकांनी काही लोक जे विरोध करत होते त्यांनीही या गोष्टीला या वर्षी जे आहे ते सहकार्य त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि जे विरोध करत होते त्यांच्याकडे आपण लक्षच दिलं नाही. या वर्षी आपण आपल्या मार्गावर जो आहे ते ठाम राहिलो आणि त्या मार्गावर आपण चालत राहिलो. पैगंबर, तुला बघितल्यानंतर, तुझ्या फेसबुक पोस्ट बघितल्यानंतर, तुझ्याशी चर्चा केल्यानंतर आम्हाला असं वाटतं की तू विरोधाला भीक घालणारा माणूस नाहीस, परंतु विवेकानं आणि शांतपणे लोकांना समजून सांगणारा माणूस आहे. आणि तू तुकोबांच्या सारखा देखील तुझी प्रवृत्ती आहे असं दिसतं की भले तर देऊ कासेची लंगोटी, नाताळाच्या माती हाणू काठी, अशी सुद्धा काही वेळा तू भूमिका घेतोयस, हे आम्हाला देखील या ठिकाणी कळतोय. म्हणजे मगाशी जसं मी म्हणालो तुला की शिव्या आणि ओव्या हे असणारच आहे, हे विना अडथळा विना विरोध होतच नसणार अशा गोष्टी, कारण तू मला वाटते खूप क्रांतिकारक आणि खूप मूलभूत अर्थ या ठिकाणी लावतोयस नव्यानं, ज्याची कसली परवानगी या ठिकाणी नाही. तर तुला हे सगळं करत असताना विरोध तर होतोच, तर या विरोधाचा सामना तू नेमका कसा करतोयस ते आम्हाला थोडं ऐकून घ्यायला आवडेल. शांत राहून करतो विरोधाचा सामना. कारण काय आहे, मला म्हणजे माझ्या डोक्यामध्ये आहे ना कुराणातल्या काही सूरा असतील, हदीस मधल्या काही गोष्टी असतील, त्या फिरत असतात कंटिन्यू. म्हणजे त्याला काही म्हणा तुम्ही, की अल्लाला संयमी माणसं खूप आवडतात असे एक हदीस मी वाचलं होतं आणि कुराणामध्ये देखील वाचलं होतं. आणि मला ज्या वेळी कधी कधी, म्हणजे मीही माणूस आहे, मलाही राग येतो, वाईट वाटतं, सगळ्या भावना माझ्यातही आहेत, परंतु मी या गोष्टीवर ठाम राहतो की आपल्याला संयम राखायचा आहे. आणि हुजूर आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मोहम्मद पैगंबर यांच्याही चरित्राचा, त्यांच्या जीवनाचा माझ्यावर प्रभाव आहे. आणि हुजूर आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी जेवढा संयम दाखवला, बहुधा तेवढा संयम मी चुकूनच दाखवू शकतो. आणि त्यांच्यावर तर ज्यावेळेस त्यांनी सामाजिक क्रांती करण्याचा विचार केला होता, समाजामध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न केला होता, त्यांच्यावर तर लिटरली दगडफेक करण्यात आली होती. तर या सगळ्या गोष्टीचा जो इतिहास आहे तो इतिहास मला माहित आहे, त्यामुळे समाजामध्ये कुठलीही नवीन गोष्ट आणताना त्या ठिकाणी समाज आधी विरोध करतोच, परंतु ती गोष्ट काळाला धरून जी आहे ती बरोबर आहे आणि त्याची पडताळणी केल्यानंतर लोकांना जेव्हा ती योग्य वाटते त्यावेळेस लोक आपोआप त्या गोष्टीला समर्थन करतात. परंतु जर तुम्ही लोकांनी विरोध केल्यानंतर लोकांशी अभद्र भाषेमध्ये वागलात किंवा लोक ज्या भाषेमध्ये तुमच्याशी बोलतात त्याच भाषेमध्ये त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केलात, तर जे लोक आपल्याकडे येणार आहेत तेही लोक आपल्याकडे येत नाहीत. समाजामध्ये अशा पद्धतीच्या कुठल्याही प्रथा परंपरा असतील त्या बदलण्याची एक त्या ठिकाणी प्रोसेस असते आणि ती प्रोसेस जी आहे ती प्रोसेस आपण संयमाने लागू केली पाहिजे. त्यामध्ये कुठल्याही पद्धतीची आपणही कट्टरता दाखवता कामा नये, कारण आपण बदल आणतोय आणि पारंपरिक गोष्टी ज्या आहेत त्या सोडण्यासाठी माणूस कम्फर्ट झोन मध्ये असतो, त्या कम्फर्ट झोन मधून काढण्यासाठी माणसाला वेळ लागतो आणि तो वेळ आपण दिला पाहिजे त्या ठिकाणी, एवढंच मला वाटतं. त्यामुळे मी माझ्यावर विरोध करणार, या वर्षी तर मी खूपच शांत, म्हणजे एवढा शांत माझ्या हिशोबी मी आर्थिक कुर्बानीमध्ये गेल्या 7 वर्षात कधी नसेल, एवढा शांत मी या वर्षी होतो. मी एक काही लिटरली फेसबुकवर कमेंट दिलेल्या माणसाला किंवा व्हॉट्सअपवर मेसेज टाकलेल्या माणसाला, एक काही माणसाला रिप्लाय दिलेला नाही. अशी पहिली आर्थिक कुर्बानी आपली असेल या वर्षीची. क्या बात आहे पैगंबर. तू म्हणजे खरं तर धर्मग्रंथामधून काय गोष्टी घ्याव्यात आणि आपले आदर्श जे पुरुष आहेत, महापुरुष आहेत,
आपले प्रेषित आहेत त्यांच्या जीवन कालातून जीवन चरित्रातून काय नेमकं घ्यावं आणि कसा लढा उभा करावा याबद्दल तू खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं. अतिशय विवेकानं संयमानं म्हणजे डॉक्टर दाभोलकर नेहमी जे म्हणायचे की अंधश्रद्धा निर्मूलन करीत असताना रूढी प्रथा परंपरेला विरोध करत असताना क्रोधापेक्षा करुणेची गरज आहे आणि उपहासापेक्षा आपुलकीची गरज आहे. खरं तर हेच सगळं वाक्य तू कुराणाचा पैगंबर साहेबांचा रेफरन्स घेऊन या ठिकाणी आधुनिक युगामध्ये सांगितलंस. धन्यवाद पैगंबर. मी सगळ्या श्रोत्यांना आणि सर्वांना सांगू इच्छितो की आपण या ईद बद्दल कुर्बानी बद्दल जी चर्चा करतोय त्याच्यामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही शाकाहारी मांसाहारी असा प्रश्न उपस्थित करू इच्छित नाही. कृपया सर्वांनी लक्षात ठेवावं की अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही काही मांसाहाराच्या विरोधामध्ये नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समिती विवेकवादी चळवळ आहे. कुठल्याही पद्धतीच्या आहाराच्या बाजूची किंवा विरोधाची अनिस नाही, तर देवाच्या आणि धर्माच्या क्षेत्रामध्ये देवाच्या आणि धर्माच्या नावावर केल्या जाणाऱ्या ज्या ज्या कृती आहेत त्या बरोबर आहेत का चूक आहे याचे कालानुरूप बदल करणे, त्याची चर्चा करणे यासाठी हे अनिस काम करत आहे. धन्यवाद पैगंबर. आपण तुझ्याकडे येऊयाच. तत्पूर्वी आपण समीरला काही त्यांच्याकडनं जाणून घेऊया समीर शेख कडून. समीर, या ठिकाणी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आर्थिक कुर्बानी बद्दल आणि या कुर्बानीचा अर्थ नवा यामध्ये कुर्बानीचा अर्थ आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो नवा अर्थ याची सुरुवात त्यांनी सांगितलेली आहे. तो त्या पद्धतीने काम करीत आहे, त्याला आपण शुभेच्छा देऊयात. तर समीर, मला तुला असं विचारायचं आहे की भारतीय मुसलमानामध्ये भारतीय मुस्लिम समाजामध्ये अंधश्रद्धा रूढी प्रथा परंपरा याबद्दल तू काय सांगतील तू आणि या सगळ्यांचं निर्मूलन आपल्याला कशा पद्धतीने करता येईल याबाबत तुझ्याकडून आम्हाला काय माहिती मिळेल? सगळ्यात आधी पैगंबर भाईंचं जे ऐकलं सगळं विवेचन, त्याच्यानंतर मला इक्बालचा एक शेर आठवला. तो शेर असा आहे, पैगंबर म्हणाला ना की इनबॉक्स मध्ये मेसेजेस वर शिव्या आणि ओव्या येतात. तर इक्बाल असं म्हणतात एके ठिकाणी की अल्फाज म्हणजे शब्द आणि माणी म्हणजे अर्थ. इक्बाल असं म्हणतात की अल्फाजो मानी में फर्क नहीं लेकिन मुल्ला की अजा और है मुजाहिद की अजा और. म्हणजे इंटरप्रिटेशन म्हणजे तरुण आम्ही पैगंबर सारख्या व्यक्ती असतील किंवा आम्ही असो तर आमचं इंटरप्रिटेशन वेगळं आहे. गोष्ट तीच इंटरप्रिटेशन वेगळं त्या गोष्टीचं आम्ही आमच्या सत्सद विवेकानुसार करतो. प्रश्न फारुख भाईंनी असा विचारलाय की भारतीय मुसलमानांच्या अंधश्रद्धा एकूण म्हणजे काय. तर आधी भारतीय मुसलमान म्हणजे काय. भारतीय मुसलमान भारतात आगमन आपल्या सगळ्यांचा असा एक गैरसमज असतो की तलवारीच्या जोरावर आगमन झालं भारतात मुसलमानाचं. तर तसं नाहीये. पैगंबर जेव्हा तिकडे जे होते अरबस्थानात तेव्हाच भारतात इस्लामचं आगमन झालंय. अरबांचं त्याच्या आधीपासूनच भारताशी संबंध होते इस्लाम धर्म स्वीकारण्याच्या आधीपासून. तर त्याच्या आधीपासून भारतात म्हणजे पैगंबर जिथं होते तेव्हाच इथं पहिली मशीद केरळमध्ये झाली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे 729 मध्ये. त्यांच्यासोबत इस्लाम भारतात आलाय. तर तो तलवारीच्या जोरावर आला नाही. एक अंधश्रद्धा हा बहुसंख्याकांच्या मनात आहे. सो त्याच्यानंतर त्यांचं जे इथं आल्यावर अभिसरण झालं, सामाजिक सांस्कृतिक देवाणघेवाण झाली. त्याच्यातून गेल्या 1400 वर्षातून जो काही इस्लाम अस्तित्वात आलाय तो त्याला भारतीय इस्लाम असं म्हणतो. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की भारत हा एकमेव असा देश आहे की जिथे जिथली मुस्लिमांची लोकसंख्या ही सगळ्यात जास्त आहे मुस्लिम ज्याला म्हणूयात की मुस्लिम मेजॉरिटी कंट्रीजच्या व्यतिरिक्त. म्हणजे ज्या काही इंडोनेशिया पाकिस्तान वगैरे देश बघू आपण. त्याच्यानंतर भारत हा एकमेव देश आहे तिथं हिंदू बहुसंख्याक आहेत पण मुस्लिमांची लोकसंख्या मुस्लिम आर सेकंड लार्जेस्ट मायनॉरिटीज मेजॉरिटी असं म्हणता येईल आपल्याला. असा हा एकूण इथला मुस्लिम समाज आहे. आणि हा मुस्लिम समाज कसा तयार झाला आहे तर इथल्या आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की तो एक गैरसमज असतो की तलवारीच्या जोरावर होते. हिंदूंमधल्या ज्या जाती आपल्याला माहिती आहेत प्रगत जाती ओबीसी आणि त्यांच्यापैकी बहुसंख्याकांनी इस्लाम स्वीकारला. दोन पद्धतीने इस्लाम स्वीकारला गेला. इस्लाम स्वीकारला गेला तो आवाज येतोय ना माझा? तर इस्लाम स्वीकारला गेला तो इथल्या सुफी संतांनी सामाजिक एकात्मतेचं किंवा सामाजिक इथल्या बहुसंख्याक हिंदूंना जे त्यांचं मानव असणं जे नाकारलं गेलं होतं अस्पृश्यता वगैरे तर त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी आणि इस्लाम स्वीकारल्यामुळे ते हिंदू बांधवांच्या मांडीला मांडी लावून
आपलं सगळं जीवन व्यतीत करू शकत होते म्हणून इस्लाम स्वीकारला. काहींनी इस्लाम स्वीकारला, जे उच्चवर्णीय हिंदू होते त्यांनी इस्लाम स्वीकारला. तो यासाठी स्वीकारला की त्या काळातली जी राज्य व्यवस्था होती तिथे उच्च पद यांना मिळत होती, मुस्लिमांनाच मिळत होती म्हणून स्वीकारला. तर हे दोन गट पडले, तुम्ही लक्षात घ्या. एकाला अशरफ म्हणूया, जे उच्चवर्णीय हिंदू जे मुसलमान झाले ते अशरफ, आणि अजल फर्जाल म्हणजे जे आपण ज्याला बहुजन अशी एक मोनोलिथिक टर्म वापरतो तर ते मुसलमान. आता हे दोन भाग आहेत सामाजिक दृष्ट्या मुसलमानांचे. आता एक असा समज आहे आपला की मुसलमान, भारतातला मुसलमान हा मोनोलिथिक आहे. मोनोलिथिक म्हणजे एक जिन्सी. असा मी प्रश्न जर तुम्हाला विचारला की इथलं हिंदू मोनोलिथिक आहे का, तर तुम्ही उत्तर द्याल नाही. कारण हिंदूमध्ये वेगवेगळ्या जात, पंथ वगैरे वगैरे आहेत, त्यांच्या स्कूल ऑफ थॉट्स, विचारधारा वेगवेगळ्या आहेत. तर मी जसं सुरुवातीला सांगितलं की इथला मुसलमान हा पूर्वाश्रमीचा, बहुसंख्य मुसलमान भारतातले हे पूर्वाश्रमीचे हिंदू होते. आणि त्यांनी जेव्हा इस्लाम धर्म स्वीकारला तर त्याच्याबरोबर त्यांच्या वाडवडिलांच्या रूढी, परंपरा, प्रथा ज्या होत्या त्या त्यांच्याबरोबर सोबत परत आल्यात. इस्लाम जरी त्यांनी स्वीकारला असला तरी रूढी परंपरा पण स्वीकारल्यात. एक असं हिंदुत्ववाद्यांमध्ये असं एक समज, म्हणजे अशी एक मागणी कायम होत असते की भारतीयांचं नाही, मुसलमानांचं भारतीयकरण झालं पाहिजे, इंडियनायझेशन ऑफ मुस्लिम्स. तर इथल्या मुसलमानांनी काय केलंय, इंडियनायझेशन ऑफ इस्लाम केलंय. तुम्ही इस्लामचं भारतीयकरण केलंय हे लक्षात घेतलं पाहिजे. इस्लामचं भारतीयकरण कसं केलंय तुम्ही बघाल की भारतीय उपखंडातले जे मुसलमान आहेत त्यांच्या रूढी परंपरा, म्हणजे फॉर एक्झाम्पल लग्न असतील, त्याच्यानंतर लग्न समारंभ असतील, जाती प्रथा हा भारतातल्या इस्लाममध्ये, जगभरातल्या इस्लाममध्ये कुठंच जाती प्रथा दिसत नाही. तुम्हाला भारतात दिसते. भारतात रोटीबेटी व्यवहार आतापर्यंत होत नव्हते मुसलमानांमध्ये. ते का होत नव्हते, तर पूर्वाश्रमी ज्या काही आपल्या रूढी परंपरा होत्या त्या पुढे कंटिन्यू चालू ठेवल्या. एक इंटरेस्टिंग उदाहरण देतो आणि त्याच्यावर तुम्हाला कळेल. मुस्लिमांमध्ये जशा जाती व्यवस्था, लग्नाच्या विधी आहेत तशा मृत्यूनंतरच्या पण काही विधी असतात. आणि 10वा 40वा वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात, मी बेसिक यासाठी सांगतो उदाहरणातून, म्हणजे तुम्हाला फरक कळेल. तर या सगळ्या गोष्टी जगभरातल्या मुसलमानांमध्ये कुठेच दिसत नाही तुम्हाला. तर भारतात का दिसतात, तर भारतात 10वे 40वे वगैरे ह्या परंपरा आपल्याला बहुसंख्य समाजात दिसतात, त्यामुळे इथे दिसतात. आता त्याच्यातली एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. काही महिन्यांपूर्वी दुर्दैवाने आमच्या आजीचं निधन झालं. आणि आजीचं निधन झाल्यावर ऑब्व्हियसली 10वा 40वा वगैरे कार्यक्रम होतात. तर त्या 10व्या 40व्यात एक अशी प्रथा होती की पीठ वगैरे असं टाकलेलं होतं. आणि त्याच्यावर ते काय पीठ, मी विचारलं घरी का पीठ टाकलं, तर त्यांनी सांगितलं की पुढच्या जन्मात आजीचं कुठल्या रूपात येणार आहे ते कळेल. आता इस्लामचं बेसिकच हे आहे की बेसिक टेनंट किंवा बेसिक सूत्र हे जे की पुनर्जन्म नाहीये इस्लाममध्ये. पण बहुसंख्य मुसलमान भारतातले ही प्रथा पाळतात. आता पुनर्जन्मच नसलं तर ही प्रथा कशामुळे आली, तर ही आपल्या पूर्वाश्रमीची जी काही वाडवडील जे हिंदू धर्मात होते आणि त्यांनी धर्म बदलला तरी परंपरा बदलल्या नाही, त्याच्यातली ही गोष्ट. हळदी, लग्नात जे काही हळदी मेहंदी वगैरे कार्यक्रम तुम्ही बघता तर ते सगळं पण त्याच परिपाक आहे, त्याच्यातूनच आलेल्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर नवस, आपण सगळ्यांना माहिती आहे, उरूस हा शब्द बऱ्यापैकी पॉप्युलर आहे. उरूस हा शब्द किंवा वेगवेगळ्या गावांचा उरूस असतो, ती काय प्रथा आहे, तर उर्स हा शब्द पॉप्युलर शब्द, म्हणजे ज्याला पर्शियन शब्द आहे. उर्स हा प्रत्येक सुफी संताचा उरूस वगैरे असतो. आणि आपण ज्या काही अंधश्रद्धा वगैरे, आता फारुख भाईंनी सांगितलं, क्रोधापेक्षा करुणेची आणि उपहासापेक्षा आपुलकीची गरज असते, ते बरोबर. आणि त्या दृष्टिकोनातून बघितलं तर तुम्ही अंधश्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यातला फरक करू शकता. तर ह्या ज्या काही भारतीय मुसलमानांच्या ज्या काही अंधश्रद्धा आहेत, ह्या सगळ्या ह्या ज्याला पीर म्हणतो किंवा दर्गा संस्कृती म्हणतो त्याच्या भोवती एकवटलेल्या आहेत. आणि केरळ मधला मुसलमान, एक जो गैरसमज असतो ना की मुस्लिम हा मोनोलिथिक आहे, फारुख भाई, एक असा गैरसमज असतो की मुस्लिम हा मोनोलिथिक आहे, तर तो मोनोलिथिक नाही. सगळ्यात आधी म्हणजे केरळ मधला मुसलमान आणि उत्तर प्रदेशातला मुसलमान, दोघांना जर तुम्ही शेजारी थांबवलं, त्यांची संस्कृती, त्यांची भाषा, त्यांचा पोशाख, त्यांचा आहार, त्यांच्या कुठल्याच गोष्टी एकसारख्या नाहीयेत. ठीक आहे, त्यांचा धर्म सोडला तर. पण त्यातही धर्माचं भारतीयकरण झालं. म्हणजे कसं, केरळ मधल्या मुस्लिमांच्या ज्या काही प्रथा आहेत लग्न समारंभातल्या, त्या अतिशय वेगळ्या आहेत. उत्तर प्रदेशातल्या मुसलमानांच्या लग्न समारंभांच्या प्रथा वगैरे त्या सगळ्या वेगळ्या आहेत. तर हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. तर तो बहुसंख्याक समाजातलाच ज्या काही रूढी परंपरा होत्या त्याच इकडे आल्यात. म्हणजे हिंदू मुसलमानांमध्ये कितीही वैचारिकदृष्ट्या वितुष्ट असलं तरी दुर्दैवाने त्यांच्या अंधश्रद्धा जवळपास सगळ्या सारख्याच आहेत. आणि त्या बाबतीत त्यांच्यात खूप एकमत दिसतं अंधश्रद्धेच्या बाबतीत हिंदू आणि मुसलमानांमध्ये, तर काहीच फरक नाहीये. आता त्याच्यानंतर
आता या अंधश्रद्धा आपण ज्याला म्हणूयात तर त्या याचं कारण मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट अशी वाटते की आता या अंधश्रद्धाचं निर्मूलन करणं, जसं अंधश्रद्धा निर्मूलन समिती अंधश्रद्धेचं निर्मूलन करते, तर अंधश्रद्धेचं निर्मूलन करणाऱ्या ज्या काही संघटना आहेत त्यांना आपण काय म्हणूयात, सुधारणावादी संघटना वगैरे वगैरे आपण असं म्हणूयात. आता प्रॉब्लेम असा आहे की इस्लाममध्ये किंवा भारतीय मुसलमानांमध्ये ह्या ज्या धर्मसुधारणा ज्याला म्हणूयात, ज्या काही भारतीय मुसलमानांमध्ये आणि ज्याचं भारतीयकरण, इस्लामचं भारतीयकरण झालंय असं आपण म्हणतो, ते झाल्यामुळे ज्या काही रूढी परंपरा प्रथा वगैरे ज्या भारतीय, ते दूर करण्याचं काम किंवा अंधश्रद्धा दूर करण्याचं काम तुम्ही मला विचाराल की कोण त्याला पार्श्वभूमी काय किंवा त्याचा इतिहास काय, तर वहाबी आपल्याला चळवळ माहिती आहे. इतिहासात वहाबी चळवळीने ते काम सगळ्यात आधी सुरू केलं. त्यांनी काय केलं की भारतात आल्यामुळं इस्लाममध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी पसरल्यात, म्हणजे जाती व्यवस्था, रोटीबेटी व्यवहार होत नाहीत, तेली तांबोळी वगैरे किंवा बागवान वगैरे मंडळी त्यांचं शेखांसोबत, पठाणांसोबत, सय्यदांसोबत होत नाही. आणि आपल्याकडे जे काही सुन्नी संप्रदायातले जे काही 2-3 महान व्यक्ती होत्या त्यांनी जी काही पुस्तकं लिहिली त्याच्यात तुम्हाला सय्यद संस्कृतीविषयी खूप त्यांचं उदात्तीकरण वगैरे दिसतं की यांचं लग्न होऊ शकत नाही. आता हे इस्लाममध्ये कुठंच नाहीये. अशा खूप प्रथा. आता हे दूर करायचं काम कोणी केलं तर सगळ्यात आधी दूर केलं वहाबी चळवळ ज्याला म्हणतो त्यांनी केलं. त्याच्यानंतर आता तुम्हाला आश्चर्य वाटेल पण तबलीग जमात नावाची संघटना, तबलीग जमातीने पण हे दूर केलं. आता त्यांनी काय केलं तर त्यांनी सांगितलं की नाही, तुम्ही इस्लामची जी काही 5 तत्व आहेत त्यांच्यावरच तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा, ह्या बाकीच्या गोष्टी भारतीयकरण झालं आणि ते इस्लामचा भाग नाहीये. आलं का लक्षात? आता इस्लामचा भाग नसल्यामुळे त्याच्यापासून दूर जा. त्यामुळे काय झालं, गेल्या काही वर्षांपासून म्हणजे ज्या 10-20 वर्षांपूर्वीपर्यंत जी जाती प्रथा होत्या मुस्लिम समाजात त्या हळूहळू संपायला लागल्या. आता त्या संपल्यामुळे काय झालं की मी ज्या काही 2-3 संघटनांचं नाव घेतलं त्या संघटनांनी तसंच सुधारणेचं काम केलं, पण त्याच्या मागे प्रेरणा काय होती? त्याच्या मागे प्रेरणा होती की इथल्या काही संस्कृतीच्या माध्यमातून किंवा संस्कृतीचं आदान प्रदान होऊन ज्या आलेल्या गोष्टी आहेत त्यांना अंधश्रद्धा म्हणजे काय तर आपल्या धार्मिक, आपलं सामाजिक, आर्थिक आणि मानसिक शोषण होणार आहे. पण हे दूर करताना अंधश्रद्धा काही चांगल्या रूढी, चांगल्या परंपरा संस्कृतीतल्या त्या पण हळूहळू संपायला लागल्या आणि प्युअर इस्लाम ज्याला म्हणू त्याच्याकडे भारतीय मुस्लिम तरुण किंवा भारतीय मुस्लिम तिकडे आकर्षित किंवा तिकडे ओढला जाऊ लागला. आणि त्यामुळे अर्बायझेशन म्हणजे अरबीकरण, आता मी काय टर्म सांगितली, अरबीकरण झालं भारतीय मुसलमानांचं आणि रूढी परंपरा बऱ्यापैकी नष्ट व्हायला लागलं, अंधश्रद्धा बऱ्यापैकी नष्ट व्हायला लागले ह्या 2-3 संघटनांमुळे. पण या संघटनांनी काय केलं, एक महत्वाची गोष्ट सांगतो मी. इस्लाम जो आहे, इस्लाम धर्म ज्याला आपण म्हणूयात, तो इस्लाम धर्म हा सामाजिक असेल आणि राजकीय ह्या दोन्ही गोष्टी किंवा धार्मिक आणि सामाजिक दोन्ही गोष्टींचं एक नवीन मॉडेल किंवा प्रारूप आपल्या समोर मांडतो. पण ह्या काही संघटना आहेत त्यांनी काय केलं, यांनी असं केलं की सामाजिक दृष्ट्या मुसलमानांना सामाजिक प्रवाहातून असेल त्याच्यापासून लांब ओढून वैराग्याकडे, म्हणजे इस्लाममध्ये वैराग्य नावाची कन्सेप्ट नाहीये पण वैराग्याकडे घेऊन जायचं हे केलं. आणि त्यामुळे रूढी परंपरा दूर व्हायला समाजात ते जरी व्हायला लागल्या तरी मुस्लिम समाज वैराग्याकडे, फॉर एक्झाम्पल एक उदाहरण सांगतो आणि पुढचा प्रश्न घेऊ. म्हणजे आज मुस्लिम समाजाची काही सामाजिक आणि अंधश्रद्धा वगैरे त्याच्यात अडकलाय, तर त्याचं कारण काय? त्याचं कारण म्हणजे यांचं असं मत आहे की त्याचं कारण असं आहे की तो मुस्लिम समाज इस्लाम पासून दूर झालाय. आणि इस्लाम ज्या काही तुम्ही इज्तेमा वगैरे ज्या संकल्पना बघितल्या असतील त्याच्यात असं सांगितलं जातं की खुदा के नजदीक हा जो काही जग आहे किंवा पृथ्वी आहे त्याच्यावरचं जे काही चरितार्थ चालवण्याच्या गोष्टी आहेत त्याची किंमत काय, तर त्याची किंमत मेलेल्या मच्छराच्या पंखा एवढीच आहे, म्हणजे काहीच नगण्य आहे. त्यामुळे तुम्ही आत्ताच्या गोष्टीचा विचार करू नका, तुम्ही जमीन के नीचे और आसमान के ऊपर इसकी फिकर करो. आणि त्यामुळं एक वैराग्य भाव तो मोठ्या प्रमाणात पसरला गेला. अंधश्रद्धा दूर झाल्या ही गोष्ट मान्य, पण त्याचा साईड इफेक्ट असा झाला. आता त्याच्यानंतर धर्म सुधारणा किंवा समाज सुधारणा करणारी दुसरी चळवळ आहे जी फक्त संविधानिक मार्गाने वगैरे ज्याला म्हणतो चळवळीचं काम करतात. त्यांचं काम खूप मोठं आहे, त्यांच्यासाठी खूप कमी जागा, त्यांच्यासाठी स्पेस खूप कमी आहे. आणि ती आपापल्या पद्धतीने मुस्लिम सत्यशोधक मंडळ असेल किंवा इतर संघटना असतील त्या पद्धतीने काम करतात. भारतीय संविधान, विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन वगैरे या दृष्टिकोनातून काम करणाऱ्या ह्या काही संघटना आहेत. तर पहिलं प्रथम एक गोष्ट आपल्या डोक्यातून काढूयात, गैरसमज मोनोलिथिक नाही हा समाज. या समाजात तुम्ही पुण्यातल्या मुसलमान
तुम्ही विदर्भातल्या मुसलमानांच्या प्रथा वेगळ्या आहेत, तुम्ही त्याच्यानंतर मराठवाड्यातल्या मुसलमानांच्या प्रथा वेगळ्या आहेत, तुम्ही कर्नाटकमध्ये गेला तिथल्या मुसलमानांच्या प्रथा वेगळ्या आहेत. त्या का आल्या तर कर्नाटक मधले जे काही बाकीचे धर्म होते किंवा बहुसंख्य जो धर्म आहे त्या मंडळींच्या ज्या प्रथा परंपरा होत्या त्या त्यांच्यात आल्या. महाराष्ट्रातल्या मुसलमानांमध्ये कुठल्या परंपरा आल्या तर इथल्या ज्या बहुसंख्याक हिंदूंच्या ज्या परंपरा होत्या त्या त्याच्यात आल्या आणि त्याच्यामुळे तोच पुढे चालू ठेवायला लागला. तर अशी ही सगळी अंधश्रद्धांची भारतीय मुसलमानांमध्ये आलेली 2-3 पुस्तकं रेकमेंड करेल मी. एक तर आहे एम मुजीब यांनी खूप ज्याला मॅग्नम ओपस इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, खूप उत्कृष्ट महाग्रंथ असा लिहिला, इंडियन मुस्लिम्स नाव आहे त्या पुस्तकाचं. त्यांनी खूप सुंदर तो ग्रंथ लिहिलाय. त्याच्यानंतर अजून एक ग्रंथ आहे कानून अल इस्लाम नावाचा. या दोन्ही ग्रंथांचं तुम्हाला पीडीएफ मध्ये मराठीत उपलब्ध आहेत साहित्य संस्कृती मंडळाच्या वेबसाईटवर. त्याच्यातून एकूण मुसलमानांची समाज रचना तुम्हाला कळते, त्या रूढी परंपरा कशा आल्या त्या कळतं आणि त्या प्रोपोगेट कर. आता जो तरुण नवीन येतोय ना फारुखभाई, तो तरुण चिकित्सा करतो. तू कशी चिकित्सा करतो की बाबा जशी मी सांगितलं तुम्हाला उदाहरण माझ्या आजींचं की नाहीये इस्लाममध्ये जर पुनर्जन्म ही व्याख्याच नाहीये तर तुम्ही हे करताय ते काय. पैगंबरांनी एक सांगितलं की नैवेद्य दाखवणं. इस्लाममध्ये हा प्रकारच नाही. मी 2014 साली हजला गेलो होतो आणि 2014 साली 40 दिवस मी तिथे राहिलो आणि तिथल्या गोष्टी बघितल्या तर खूप साध्या सोप्या, कुठल्याच उदबत्त्या लावणं नाही, पैगंबराच्या जे काही मजार कबर वगैरे आपण म्हणतो मदिन्यात त्या सगळ्या गोष्टी नाहीत वगैरे, त्या सगळ्या बघितल्या मी. या सगळ्या गोष्टी काहीच नाही आपण इथे जे करतो, किंवा दर्गेवर उरूस करणं किंवा फुल पाकळी अगरबत्ती उदबत्ती. आणि या सगळ्यातून आपल्याला माहिती आहे गंडे दोरे असतील, आपण सगळं अंधश्रद्धा निर्मूलन समिती खूप काम करते त्याच्यावर, किंवा बुवा बाबा बंगाली बाबा अमकतम काय सगळं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला बाहेर कुठेच दिसणार नाही, त्या फक्त भारतात दिसतात. तावीज वगैरे वगैरे प्रकरण. आता या सगळ्या, आणि तुम्हाला एक आश्चर्य वाटेल की आता ते अंधश्रद्धांचाच विषय निघालाय म्हणून सांगतो की मुस्लिम तंत्र नावाचे एक फार, ह्या तंत्रांमध्ये मुस्लिम तंत्र ते फार लोकप्रिय हिंदूंमध्ये, बहुसंख्य हिंदूंमध्ये पण फार लोकप्रिय. मुस्लिम तंत्र म्हणजे हिंदू आणि मुसलमानांच्या संगमातून जसं सांस्कृतिक संगम झाला तसं यांचं तंत्र, जी तंत्र शाखा आहे त्याचाही संगम होऊन वेगवेगळे मंत्र तंत्र जे मुस्लिम काय म्हणूयात त्याला मुस्लिम धर्माशी निगडीत आहेत असेही उदयास आलेले दिसतात. ते जगभरात कुठेच नाही, फक्त भारतात दिसतात. म्हणजे अलीवर अलीचं नाव घेऊन मंत्र तयार केलाय, तो मराठीत मंत्र किंवा हिंदीत मंत्र तयार झालाय. त्याच्यानंतर मोहम्मद पैगंबरावर मंत्र तयार झालाय. त्याच्यानंतर जे सुफी संत होते त्यांच्यावर मंत्र तयार झाले. वापरणारे सगळे हिंदू साधू हिंदू वगैरे वगैरे मंडळी, पण इस्लामिक तंत्र. असं एक वेगळी संस्कृती, किंवा ज्याला इथं गंगा जमनी संस्कृती अशीही दिसते. स्वाभाविकपणे ते चुकीचंच आहे, पण इथं दिसतंय. आता या सगळ्यांविरुद्ध काम करायचं, किंवा या सगळ्यांविरुद्ध काम करायचं म्हणजे काय करायचं, तर ते खूप काय म्हणूयात त्याला, खूप ज्याला पुलसिरात अशी एक संकल्पना आहे इस्लाम मध्ये. पुलसिरात म्हणजे काय, फार बारीक असा एक तलवार आहे त्याच्यावर चालायचं कयामतच्या दिवशी. तसं हे सुधारणावादी जे आहेत, म्हणजे आमच्यासारखे असतील, पैगंबर सरांसारखे असतील, तर त्यांना हे याच्यावर चालायचं. म्हणजे एके बाजूला त्यांना सुधारणा पण करायची अंधश्रद्धांच्या विरुद्ध, पण त्याच बाजूला अमर शेख ज्या पद्धतीने म्हणतात की आमची संस्कृती हीच आहे, भारतीय मराठी संस्कृतीच आहे आमची, तर तीही सुटता कामा नये, म्हणजे ती मुळही सुटता कामा नये. पण ज्या काय अंधश्रद्धा आहेत त्या पण सुटल्या पाहिजे. तर ही अशी चळवळ. आणि त्याच वेळी आम्ही ह्या ज्या काही पुनरुत्थानवादी चळवळी आहेत इस्लाम मधल्या किंवा मुसलमानांच्या, ज्या काही 2-3 नावं घेतली, आम्ही त्यांच्यापेक्षाही वेगळे आहोत. हे पण आम्हाला म्हणजे हे करायचं, की ही फार तारेवरची कसरत आहे आणि ती सगळी जण करतातच आहेत. पण हा ठीक आहे समीर, थँक्यू. साधारण तुझ्या ह्याच्यातून असं दिसतं की गंडे दोरे ताईत, अंगात येणं, करणी भानामती, भूतानं झपाटणं, हे जे प्रकार बहुसंख्य समाजाचे आहेत तेच प्रकार मुस्लिम समाजामध्ये देखील आहेत. म्हणजे भारतीय मुसलमान आणि भारतीय हिंदू हे खर तर आपण असा एकदम म्हणू की अंधश्रद्धेबाबत हे धर्मनिरपेक्ष आहेत. दोघांच्याही अंधश्रद्धा अगदी सारखेच, जवळपास सारखेच. हाच प्रश्न मी पैगंबरला विचारू इच्छितो की पैगंबर, तुला काय वाटतंय की भारतीय मुसलमानामध्ये अंधश्रद्धाचं स्वरूप कसं आहे? सर्वात पहिलं तर मी समीर भाई जे बोलले की ही सगळी तारेवरची कसरत आहे, ती खरं तर फक्त तेवढ्या पुरतीच मर्यादित नाहीये. त्याच्याही पलीकडं मुस्लिम समाजाचं अर्ध आयुष्य जे आहे ते देशभक्त आहोत हे दाखवण्यामध्ये जातं. म्हणजे मुस्लिम समाजाची एकूणच सुधारणावाद्यांची तर एकूणच तारेवरची कसरत असते.
त्यात सुधारणावाद्यांनी काही विचार मांडले की तो संघाचाही होतो. मग संघाचाही होतो तो, त्याच्यानंतर त्यांनी देशभक्ती सिद्ध करावी लागते. ही पूर्ण तारेवरची कसरत आहे. आणि आता जे आपले फारुख भाई आहेत त्यांनी विचारले की सगळ्यांकडे कशा पद्धतीने पाहतो. तर आपल्या इथं जे आहे ते अंधश्रद्धेच्या बाबतीत जसे समीर भाई बोलले की सगळे दोन्हीकडे एकसारखंच आहेत. आता काही दिवसांपूर्वी त्या बुलढाण्यामध्ये सैलानी बाबांच्या दर्ग्याला भेट दिली होती आणि त्या ठिकाणी ते कुठल्या तरी झाडाला कोंबडे कापून लटकवलेले, ते लिंबू वगैरे टाकून काहीतरी त्या लिंबाचे रसाने काहीतरी ते म्हणजे मनोविकार झालेल्या लोकांना नीट करण्याच्या पद्धती वगैरे, ते साखळी वगैरे बांधून पायात हातात सगळ्या गोष्टी. आणि मी तिथे जायची पण माझी इच्छा झाली नाही, पण म्हणलं बघून घेऊ सगळे की परिस्थिती काय आहे काय नाही बुवा म्हणून. तर त्याच्या बाहेर बोर्ड लावला होता की हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक सैलानी बाबा म्हणून. आणि मला हसायला आली की मी म्हणलं की हिंदू मुस्लिम अंधश्रद्धेचं प्रतीक झालंय म्हणलं हे सैलानी बाबा जे आहेत ते. आणि म्हणलं एकतेचं प्रतीक काय त्याच्यामध्ये. तर अशा वेगवेगळ्या ज्या आहेत अंधश्रद्धा समाजामध्ये आहेत. फातिया असतील, त्यानंतर दहावा वगैरे आहे, त्यानंतर ते दहाव्याला पण ते बोकडाचे काही ठिकाणी जे आहेत ते मुंडकं पाय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ठेवल्या जातात. त्यानंतर बऱ्याच अशा ज्या गोष्टी आहेत त्या बहुसंख्य समाजातून आपल्याकडे आल्यात आणि त्या आपण ज्या आहेत त्या अडॉप्ट केल्यात, आपण स्वीकारल्या देखील आहेत. आणि त्याच्याविषयी बोलल्यानंतर देखील त्याचे आता गट झालेले आहेत की त्या गटांच्या विरोधामध्ये बोलल्यानंतर डायरेक्टली म्हणजे हाणामारीपर्यंत विषय जातात की सुन्नी तबलिकी. मग हे असे वेगवेगळे गट झालेले आहेत. आणि ह्या गटांमुळे ही जी अंधश्रद्धा आहे ही दूर होणं, अंधश्रद्धा समाजातून परिपूर्णपणे दूर होणं खरं तर कठीण आहे. परंतु त्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींमध्ये वेगळ्या प्रथा, तुम्ही आधुनिकतेला धरून काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी ज्या ज्या वेळी देत जाल समाजाला, त्यावेळी समाजाच्या अंधश्रद्धा प्रथा परंपरा ज्या आहेत त्या सुटत जातात. आणि मला वाटतं आपण त्याच्यावर काम केलं पाहिजे की जसं आता आपण आर्थिक कुर्बानीचाच विषय घ्या की आपण म्हणू डायरेक्ट की कुर्बानी नकाच करू बुवा. तर कुणी कुर्बानी करू नका म्हणल्यानंतर कोणी ऐकणार नाही ते. परंतु तुम्ही आर्थिक कुर्बानी करा, रक्तदान करा किंवा इतर काहीतरी त्यांना जर ऑप्शन द्याल तर ते लगेच स्वीकारून घेतील. तर आपण त्या पद्धतीने त्या गोष्टींवर काम केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि याच्याही पलीकडे जाऊन जे आहे अंधश्रद्धेच्या बाबतीत जे आहे तो मुस्लिम समाजामधल्या ज्या अंधश्रद्धा आहेत याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने काम होत नाही किंवा मुस्लिम समाज बदलत नाही अशातलाही काही भाग नाहीये. मुस्लिम समाजामध्ये जेवढ्या वैचारिक चळवळी झाल्या मला असं वाटतं जगाच्या पातळीवर, तर तेवढ्या वैचारिक चळवळी कदाचित इतर धर्मियान झालेल्या आहेत. याचं कारण असं की मुस्लिम समाजामध्ये आपण जे फिरके म्हणतो, जे वेगवेगळे फिरके आलेले आहेत ते सगळे फिरके हे विचारांच्या जोरावर वेगवेगळे झालेले आहेत. ह्याचा कुठेतरी आपण विचार केला पाहिजे. मग ते शिया सुन्नी असतील, आपल्याला फक्त शिया सुन्नीच माहितीये, इस्माइली आहेत, त्याच्यानंतर आणखीन वेगवेगळे वहाबी म्हणा, सुन्नी म्हणा, आणखीन त्याच्यामध्येही वेगवेगळे आणखीन पंथ झालेले आहेत की त्यांच्या प्रत्येकाच्या ज्या हे आहेत मान्यता म्हणा किंवा प्रत्येकाचं जे सांस्कृतिक वगैरे आहे त्या सगळ्या वेगवेगळ्या आहेत त्याच्यामध्ये. तर मुस्लिम समाजामध्ये सामाजिक सुधारणा चळवळ नाही किंवा कुठल्याही पद्धतीने मुस्लिम समाजामध्ये बदल झाला नाही, हा सर्वात मोठा गैरसमज हा मुस्लिम समाजातल्याही बऱ्याच विचारवंतांचा आहे आणि बहुसंख्य समाजाचा देखील आहे. मुस्लिम समाजामध्ये बदल होतो आणि तो बदल होत राहणार आहे, कारण बदल ही काळाची गरज आहे. धन्यवाद समीर. पैगंबर, या ठिकाणी तुम्ही जे बोलताय ते साधारण आपल्याला असं दिसतंय की अंधश्रद्धांचं जे स्वरूप आहे ते स्वरूप भारतीय मुसलमानांचं हे भारतीय बहुसंख्यांच्या समाजाबरोबरच साधारण आहे. तर मी आपणास सगळ्यांना इथे सांगू इच्छितो दोन गोष्टी. पहिली गोष्ट, ज्याने दर्ग्याचा उल्लेख केला सैलानी बाबाचा, त्या दर्ग्याच्या विरोधामध्ये अनेक वर्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन संघर्ष करते, भूत उतरवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. पण त्यापूर्वी देखील काही दर्ग्यामध्ये या ठिकाणी मला उल्लेख करणं आवडेल की त्याचा संघर्ष अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलेला आहे. त्याच्यामध्ये कडगुण नावाचं जे गाव आहे त्याच्यामध्ये वाहिद रहमान नावाचा एक जहर उतरवणारा बाबा आहे. समीर आणि पैगंबर, मी आपणास सांगू इच्छितो की तो दुवा फुकून पाणी द्यायचा आणि ते पाणी पिलं की वर्षभर कुठलाही विषारी प्राणी असेल तर तो चावत नव्हता, तो जर चावला तर विष तुमच्या अंगामध्ये चढणार नाही, असा वाहिद रहमान हा दुवा द्यायचा. त्याला अटक करून त्याच्यावर कारवाई आम्ही केलेली होती. मिरावली बाबा मध्ये इंदापूरच्या दिलावर शेख आहे मिरावल बाबा, तो वेगवेगळ्या पद्धतीने अंगात येणं, करणे, झपाटणे, भूत काढणे असे प्रकार करायचा. तर यामध्ये बहुसंख्य हिंदू असू दे किंवा मुसलमान असू दे, खरं तर गरीब याला
आणि मजूर, शेतमजूर, गरीब याला बळी पडतात. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम हे गरिबापासून वाचवण्याचं काम आहे. त्याचबरोबर आपल्याला एक उल्लेख या ठिकाणी महत्वाचा वाटतो मला. खेड शिवापूर मध्ये करम अली दरवेशचा दर्गा आहे. त्या ठिकाणी अशी प्रथा आहे, करम अली दरवेश. तर त्या ठिकाणी अशी प्रथा आहे की 90 किलो आणि 60 किलोचे 2 दगड आहेत. ते जे दगड आहेत ते 11 जणांनी उचलले आणि 9 जणांनी उचलले आणि करम अली दरवेश की पुकार असं पुकारा देऊन, अशी घोषणा देऊन उचलले तरच तो दगड उचलला जातो. 11 ऐवजी कमी किंवा जास्त झाले तर तो दगड उचलला जात नाही. 9 ऐवजी कमी किंवा जास्त झाले तर तो दगड उचलला जात नाही. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर त्या ठिकाणी स्वतः असताना गेले आणि मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की महात्मा फुले की जय म्हणून त्या ठिकाणी तो दगड 11 पेक्षा कमी लोकांना घेऊन उचलला. म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन विशिष्ट धर्माबद्दल आहे हे खूप चुकीचं आहे, यासाठीच मी सांगितलं. दुसरा एक महत्वाचा दोघांना मिळून मला एक या ठिकाणी सांगू वाटतं की मी सहज स्क्रीनवर एक प्रश्न बघितला, समीर पैगंबर की बाळासाहेब मुल्ला आहेत. अरे हे सगळे मुसलमान किती छान मराठी बोलतायत. तर मला या ठिकाणी त्याचा उल्लेख करायला आवडेल की भारतीय मुसलमान गेल्या 700 वर्षापासून मराठीच बोलत आहे आणि जवळपास 50 संत आणि कवी, मुस्लिम संत आणि कवी जे मराठीतच लिहित होते, गात होते, कविता करत होते, असे मराठी संत आणि कवी जवळपास 50 या ठिकाणी झालेला आहे. मला तर सांगू इच्छितो मी तर मला मराठी शिवाय इतर भाषा चांगल्या पद्धतीनं बोलताच येत नाही. तर माझी ती समस्या आहे. तर या ठिकाणी माझे 1-2 अनुभव सांगून आपण अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत बोलूया. की आपण जे म्हणालो की अंधश्रद्धेबाबत धर्मनिरपेक्ष आहेत मुस्लिम आणि हिंदू, बहुसंख्य आणि अल्पसंख्य समाज. तर मला हे कार्यक्रम करत असतानाच आठवलं, किती रिलेव्हन्स आहे मला माहिती नाही, पण मला ते राहत नाही म्हणून सांगतो. आमच्या घरामध्ये अशी प्रथा होती समीर की वयाच्या 5 आणि 11 वर्षापर्यंत बेडी जी असते, चांदीची बेडी करून पेराच्या नावाने घालायची. माझ्या पण हात पायात होती. माझ्या पायामध्ये मला ते कधी कधी शाळेला जात असताना लाज वाटायची, परंतु माझ्या वयाच्या 5 वर्षापर्यंत माझ्या पायामध्ये बेडी होती. आणि माझ्या चुलत्याला एक 20-25 वर्षापूर्वी माझ्या चुलत्याच्या अंगामध्ये आलं होतं आणि त्या अंगात आल्यानंतर त्याचे अंगात आलेलं भूत उतरवण्यासाठी ताईबाई नावाच्या बाईकडे अनेक वेळा त्या माझ्या काकाला नेण्यात आलं. आमचे वडील शहाणे होते, त्यांनी नंतर त्यांना कृपामध्ये ऍडमिट केलं आणि ते खूप चांगले बरे झाले. पण आधीमध्ये जरा अंगात या लागलं, घुमायला लागलं, आली आली म्हणायला लागलं की त्यांना आम्ही कृपामायला न्यायचं आणि ते बरे व्हायचे. म्हणजे समस्या सर्वांच्या इथल्या भारतीय मुसलमानांच्या एकच आहेत. याबद्दल मी सांगण्यासाठीच हा मुद्दा या ठिकाणी मी उपस्थित केला किंवा मी माझी एक आठवण सांगितली. आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. खरं तर अंधश्रद्धा निर्मूलनाचा भारतीय मुसलमानांचा हा मुद्दा 1 तासात 1.5 तासाच्या चर्चा करण्यापुरता नाही. याची सगळ्यांना, म्हणजे समीरला असू दे, पैगंबरला असू दे, मला असू दे किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीला असू दे, या सगळ्यांना ही जाण आहे की आपण इतक्या कमी वेळामध्ये सगळ्याच विषयाला न्याय देऊ शकत नाही. फक्त आपण काही मुद्दे स्पर्श करतोय. त्यामुळं जी मतं मांडलेली आहेत समीरनं, पैगंबरनं, ती त्यांची मतं आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जी मतं आहेत ती लिखित स्वरूपामध्ये डॉक्टर दाभोळकरांची 30 पेक्षा जास्त पुस्तकं आहेत आणि गेल्या 30 वर्षापासून अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र चालतं. दर महिन्याला ते वार्तापत्र निघतं. त्याचे पूर्ण रेकॉर्ड उपलब्ध आहेत. हे लिखित स्वरूपामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पूर्ण रेकॉर्ड आहेत, ती मतं आहेत. त्यामुळं व्यक्ती स्वातंत्र्याचा देखील भाग आहे या ठिकाणी. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आम्ही पैगंबरला विचारू इच्छितो, आपण जे आर्थिक कुर्बानी घेतली त्याच्याबद्दलच एक प्रश्न मी असं विचारू इच्छितो की पैगंबर, कुराणामध्ये खरं तर अल्लाह तालाची 99 नावं दिलेली आहेत. त्या 99 नावामध्ये रहीम, करीम आणि रेहमान अशी नावं दिलेली आहेत. तर त्याचा अर्थच असा होतो की खूप करुणाघन, तो दयावान असा आहे. अशा वेळेला अशा करुणामय असणाऱ्या याच्या समोर प्राण्याची कुर्बानी देणं हे कितपत योग्य वाटतं? म्हणजे मला दुसरं असं विचारायचंय की जे गाडगे बाबांनी या ठिकाणी त्यांनी जे आंदोलन चालवलं आणि गाडगे बाबांनी सांगितलं, 2 गोष्टी सांगितल्या की खरं तर अशा पद्धतीनं कुर्बानी देणं हा
देव या मूलभूत कल्पनेचंच अवमूल्यन आहे. जे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर म्हणायचे की देव ही अतिशय उदात्त अशी कल्पना असेल तर देव या कल्पनेचं अवमूल्यन अशा प्रकारच्या कुर्बानीनं होऊ शकतं का, हा मुद्दा एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या 4-5 जे अहवाल आहेत भारतीय मुसलमानांचे, त्याच्यामध्ये 3 गोष्टी समोर येतात की मुस्लिम समाज आर्थिकदृष्ट्या हा अत्यंत गरीब आहे, सामाजिक दृष्ट्या हा शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे आणि राजकीय दृष्ट्या अधिकारहीन आहे. हे सच्चर पासून मेहमदुर रहमान कमिटी पासून समोर येतोय. त्यामुळं या मुस्लिम समाजानं आता काही आपल्या स्वतःची ही काही मोठं जे आर्थिक उलाढाल देखील या ठिकाणी होणार आहे या सगळ्या ह्याच्यातून, तर ती आर्थिक उलाढाल आणि देवाचं अवमूल्यन हे टाळण्यासाठी तू जे कल्पना राबवतोयस ती कल्पना आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये कशी राबवता येईल किंवा हा विचार त्यांच्यापर्यंत कसा नेमका पोहोचवता येईल. पैगंबर. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, कृपावंत आणि दयावान अल्लाहच्या नावाने, असं प्रत्येक त्या ठिकाणी आपण जे कुराणाचे 30 पारे आहेत त्या 30 पाऱ्यांच्या ठिकाणी जे आहे प्रत्येक वेळेस आपण सुरुवातीला आपण वाचतोय. तर जे तुम्ही बोललात की कृपावंत आणि दयावान हा उल्लेख जे आहे ते कुराणामध्ये अल्लाह विषयी आहे. मुळात आर्थिक कुर्बानी हा जो उपक्रम आपण राबवत आहोत हा उपक्रम व्हेज आणि नॉनव्हेज विषयीचा नाहीये. ऍक्च्युली ह्या गोष्टी कुठेतरी समजून घेतल्या पाहिजेत. आपण खाण्यासाठी माणूस हा काय म्हणतात त्याला मिश्र आहारी प्राणी आहे. हा माणूस तो व्हेज पण नाहीये नॉनव्हेज पण नाही. माणूस सोडून जगामध्ये माणसाने बहुधा सगळं खाल्लेलं आहे. एक्सेप्शन केस मध्ये सगळ्या गोष्टी खाल्लेल्या आहेत. जगाचं मिश्र आहारी आहे. सगळ्या गोष्टी खातो माणूस, सगळ्या गोष्टी खातो. तर आपल्याला कोणाच्या आहार संस्कृतीविषयी या आर्थिक कुर्बानीमधून बोलायचं नाहीये. आर्थिक कुर्बानीला ज्या पद्धतीनं विरोध केला जातोय की काही जण म्हणतात की 365 दिवस 364 दिवस बोकड त्या ठिकाणी खाता आणि मटण त्या ठिकाणी खाता आणि 1 दिवस त्या ठिकाणी विरोध करता. विरोध ऍक्च्युअली कुर्बानी या कन्सेप्टला विरोध नाही, हे कुठंतरी समजून घेतलं पाहिजे की कुर्बानी जी आपण प्राण्यांची कुर्बानी ज्या पद्धतीनं देण्याचा प्रयत्न करतोय की कुराणामध्येच लिहिलेलं आहे की आपली प्रिय वस्तू अल्लाहच्या मार्गामध्ये कुर्बान करायची आहे आणि ती प्रिय वस्तू जी आहे ती प्राणी असू शकत नाही. हा मूळ उद्देश जे आहे ते सांगणं मुस्लिम समाजाला म्हणा किंवा प्राण्यांची कुर्बानी जे देतात त्यांना हे सांगणं आहे की प्राणी हा जो आहे तो प्रिय कोणाचाच नसू शकतो. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन जे तुम्ही म्हणालात की मुस्लिम समाज जो आहे तो आर्थिक दृष्ट्या सधन नाहीये, तर याच्या मागे हा खूप मोठा विचार होता आर्थिक कुर्बानी राबवण्याच्या मागे. आत्ताही आहे आणि तो विचार की बऱ्याच ठिकाणी जे आहे मी पहिल्यांदा मशिदीपासूनच या आर्थिक कुर्बानीची सुरुवात केली होती की 1 वर्ष जर मुस्लिम समाजाने जे आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्राण्याची कुर्बानी न देता आर्थिक कुर्बानीकडे जर वळला तर मला वाटतं की देशामध्ये मुस्लिम समाजासाठी आर्थिक विकास महामंडळांची देखील गरज नाही. याच्याही पलीकडे जाऊन मी एक गोष्ट सांगू इच्छितो की याच्या माध्यमातून जे आहे ते आपण मटण वगैरे घरोघरी जाऊन देण्याचे जे काही प्रथा म्हणा किंवा परंपरा म्हणा, मुस्लिम समाज एकमेकांच्या घरी जातो, 1 किलो 2 किलो मटण देतो. त्यावेळी त्या घरामध्ये जाताना त्या घरातल्या मुलांच्या फी भरण्याची तरी म्हणजे परिस्थिती असते का? शाळेचे बूट घेण्याची तरी परिस्थिती असते का? लिटरली अर्धा डझन वया घेण्याची देखील परिस्थिती मुस्लिम समाजातल्या काही कुटुंबांची नाहीये. अशी परिस्थिती आहे. आणि त्या ठिकाणी आपण एकाच दिवसामध्ये काही घरांमध्ये 2-2, 3-3, 4-4 किलो मटण जे आहे, ज्यांच्या घरामध्ये अशी आर्थिक परिस्थिती असते अशाही घरामध्ये आपण जाऊन देतो. तर त्या ठिकाणी ही जी इकॉनॉमी, काही जण म्हणतात की 5 अरबची जी इकॉनॉमी चालते, 3 अरबची जी इकॉनॉमी चालते. मग मी काय म्हणतो, ही 5 अरबची जी इकॉनॉमी आहे ती मुस्लिमांच्या डेव्हलपमेंटवर जर लावली तर त्याने काय फरक पडणार आहे? आणि तुम्ही जी कुर्बानी स्वतः आत्ताच्या घडीला देताय ती कुर्बानीच प्रतिकात्मक आहे. सगळ्यात महत्वाची, हजरत इब्राहिम यांना ज्यावेळी अल्लाहने कुर्बानी देण्यासाठी सांगितली, तुमच्या प्रिय वस्तूची कुर्बानी देण्यासाठी सांगितली आणि त्यांचा जो मुलगा आहे हजरत इस्माईल अली इस्लाम, त्या ठिकाणी त्यांची कुर्बानी देण्यासाठी ज्यावेळी ते गेले तर त्याच्यामध्ये 2 त्या ठिकाणी घटना आहेत की त्या ठिकाणी बोकडासारखा प्राणी, ज्याला दुंबा असं इस्लामिक इतिहासामध्ये त्या ठिकाणी मान्यता आहे, तो प्राणी त्या ठिकाणी आला आणि त्या प्राण्याची कुर्बानी जी आहे हजरत इब्राहिम अली इस्लाम यांनी दिली. त्यानंतर दुसरी अशी आहे की तो सुराच त्यांच्या मानेवरून चालला नाही, मग समोर एक प्राणी होता दुंबा नावाचा, त्याची कुर्बानी त्या ठिकाणी दिली. म्हणजे ती कुर्बानी जी आहे ती प्रतिकात्मक दिली गेली. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की कुर्बानी जी आहे ती प्रतिकात्मक दिली गेली. आणि एवढ्या वर्ष जे आहे ते कोणी बोलत नव्हतं की ही कुर्बानी जी आहे ती प्रतिकात्मक स्वरूपाची आहे. आता
मला आनंद या गोष्टीचा वाटतोय की फेसबुकवरही लिहिताना त्याग आणि समर्पणाचे प्रतीक असलेली बकरी ईद, ईद उल अझाच्या सर्वांना शुभेच्छा, हे एवढ्या दिवस कोणी जास्त करून बोलत नव्हतं. आता सर्रास बोललं जात आहे की बकरी ईद जी आहे, ईद उल अझा जी आहे ती कुर्बानी आणि त्यागाचं जे आहे ते प्रतीक आहे म्हणून. आणि हा प्रतीक हा शब्द जो आहे ना, हा प्रतीक हा शब्द खूप महत्वाचा आहे आणि तो शब्द कोणी काढू शकत नाही, कारण की कुर्बानी ही प्रतिकात्मक आहे आणि आर्थिक कुर्बानी देखील प्रतिकात्मक आहे. आणि हे करत असताना बरेच जण म्हणतात की इस्लाम खतरे में आ गया आणि इस्लाम धोक्यात आला, पैगंबर इस्लामचा शत्रू आहे, आणि अजून बरंच काही काफिर म्हणतात, काय 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 काय. आणि काही जण म्हणतात की संघाचा राष्ट्रवाद जो आहे तो मांडला जातोय, संघाला मदत केली जाते. काही जण म्हणतात की काय म्हणतात त्याला की निमुस्लिमीकरण चाललं आहे मुसलमानांचं. आणखीन बरेच जण काय 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 याच्या मागे लॉजिक लावण्याचा प्रयत्न करतात, परंतु ह्या कुठल्याही सांस्कृतिक आक्रमण म्हणतात आणि बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु ह्या कुठल्याही गोष्टीमध्ये तथ्यच नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट, कारण मुस्लिम समाजामध्ये एवढ्या हजारो वर्षांमध्ये बऱ्याच गोष्टी बदलल्या. तुम्ही म्हणाल इस्लाम मध्ये बदल, तर इस्लाम मध्ये बदल करणं कोणाच्याही म्हणजे कोणीही करू शकत नाही. इस्लाम मध्ये बदल, इस्लाम मध्ये बदल तुम्ही कसा काय करू शकता? तुम्ही कुराणामध्ये बदल करू शकता का? कुठल्याही धर्मग्रंथ हा कधीच बदलत नसतो. कुराणच सोडा, तुम्ही भगवद्गीता म्हणा किंवा इतर कुठलेही धर्मग्रंथ, ते कसे काय बदलू शकतात? तुम्ही माणसांमध्ये बदल करू शकता. आपल्याला मुसलमानांमध्ये बदल करायचा आहे आणि मुसलमानांमध्ये बदल झालेला आहे. आपण म्हणतो की कुठलेही नियम हे बदलत नाहीत वगैरे वगैरे, असं काही नाहीये. मी तुम्हाला दोनच उदाहरणे ह्याच्या ठिकाणी देऊ इच्छितो की सगळ्यात महत्वाची गोष्ट, कुराणामध्ये त्या ठिकाणी बलात्कार केल्यानंतर कुठल्याही व्यक्तीला काय शिक्षा दिली गेलेली आहे? तर ती शिक्षा ही दिली गेलेली आहे की त्या बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला खड्ड्यामध्ये गाडून त्याला आजूबाजूने सगळ्यांनी दगडे मारून त्याला मारून टाकणे, ही शिक्षा त्या ठिकाणी दिलेली आहे कुराणामध्ये. म्हणजे बलात्कार केलेल्या स्त्रीला जेवढा त्रास झाला, यातना झाल्या, तेवढाच त्रास त्या माणसाला व्हावा, ही त्या मागची भावना आहे. मला एक सांगा, भारतामध्ये कुठल्या मुस्लिमाने बलात्कार एखाद्या महिलेवर केला तर त्या मुसलमानाला त्या ठिकाणी गाडून जे आहे त्या ठिकाणी त्याला दगडाने ठेचून मारा, अशा पद्धतीची मागणी कोणी करतं का? जे राजकीय नेते वेगवेगळ्या विषयावरनं शर्यत कायदा बदलू शकत नाही आणि वेगवेगळ्या संसदेमध्ये बोंबा मारतात, ते लोक या ठिकाणी मुसलमानांनी बलात्कार केला तर त्यांना गाडूनच मारलं पाहिजे आणि त्यांना दगडाने ठेचूनच मारलं पाहिजे, अशा पद्धतीने बोलतात का? ह्याने शर्यत कायदा धोक्यात येत नाही का? ह्याचा कुठेतरी विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की आता चोरी केल्यानंतर मुस्लिम समाज हे शर्यतमध्ये त्या ठिकाणी शिक्षा काय दिली गेलेली आहे? खाण्यापिण्याची चोरी केली तर त्या ठिकाणी समाजाला दोष दिला गेलेला आहे. ह्या समाजाचा दोष आहे की एखाद्या व्यक्तीला खाण्यापिण्याची चोरी करावी लागते. परंतु जर मोठी एक काहीतरी चांदीच्या कुठल्या तरी भांड्याच्या वरच्या ह्याच्या लिमिटच्या वरती गेल्यानंतर त्याची चोरी केल्यानंतर हात कापण्याची शिक्षा त्या ठिकाणी दिलेली आहे. इथे लाखोंच्या करोडोंच्या ज्या आहेत त्या शिक्षा. हो हो हो, करेक्ट आहे, करेक्ट आहे. हा विषय खूपच मोठा आहे. आपण अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भातच बोलतोय. तू बोलतोयस ते महत्वाचं आहे. पुरुषी व्यवस्था त्यांना पाहिजे. ऐका ना, एकच मिनिटात विषय क्लोज करतो तो. तर त्या ठिकाणी मुस्लिम समाजातली कोणी जे आहे त्या ठिकाणी जर चोरी केली तर त्याचे हात वगैरे कापा, त्याने शर्यत धोक्यात येत नाही का? ह्या ठिकाणी जसं तुम्ही म्हणालात तेच की पुरुषांना ज्या ठिकाणी सोयीचं होतंय त्या विषयांवर कधीही समाजातली व्यक्ती बोलत नाही. महिला असतील किंवा इतर कुठलेही विषय असतील त्या ठिकाणी त्या विषयांवर बोललं जातं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट तर ही आहे की आर्थिक कुर्बानी ही जी आहे, ही कुर्बानी ची कन्सेप्ट काढणारा कुठला मौलाना नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की तो एक सामान्य माणूस आहे आणि त्या सामान्य माणसाने ह्यांचा कुठलाही गट नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे आणि त्याच्यामुळे ह्याला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होतो. त्याच्या पलीकडे दुसरं काही कारण नाही. ठीक आहे, ठीक आहे. आपण या शेवटच्या भागाकडे येतोय. एक दोन प्रश्न महत्वाचे विचारून. खरं तर हा खूप मोठा आणि चर्चेचा विषय आहे. आपण एक दोन महत्वाचे प्रश्न घेऊया, 2-3, आणि शेवटच्या भागाकडे येऊयात. त्याच्यामध्ये मी पैगंबरलाच विचारू इच्छितो की हे सगळं तू मुस्लिम समाजामध्ये सुधारण्याचं काम करीत असताना तू स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिष्य समजतो. या दोघांच्या बद्दल, यांच्या चरित्राचा बद्दल तुझा चांगला अभ्यास आहे. तर मुस्लिम समाज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मुस्लिम समाज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल तू काय सांगशील? सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे प्रोजेक्शन आहे
ते कायम मुस्लिम समाजाच्या विरोधात आहे किंवा मोगलांच्या विरोधात सत्ता संघर्ष होत असतो. सत्ता संघर्ष आत्ताच्या घडीलाही हिंदूंचा हिंदू विरुद्ध मुस्लिमांचा मुस्लिमांच्या विरोधात आत्ताच्या घडीला आहे. असाच संघर्ष त्या काळी सुद्धा सत्ता संघर्ष होता, हे कुठंतरी समजून घेतलं पाहिजे. आणि शिवरायांचा मावळा एखादा मुस्लिम असला की मुस्लिम असून देखील शिवरायांना मानतो, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया देखील समाजातून येणं सर्वात अगोदर बंद झालं पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे जे महापुरुष आहे हे सर्वांसाठीच आदर्श आहेत. ते हिंदू मुस्लिम एकता किंवा त्यांनी 18 पगड जातींना घेऊन सोबत चालले, ह्याच्याही पलीकडे जाऊन आपण छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिलं पाहिजे. माझ्या आयुष्यामध्ये हुजूर आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जसे एक आदर्श आहेत, तसेच छत्रपती शिवाजी महाराज देखील माझ्या आयुष्यामध्ये आदर्श राहिलेले व्यक्ती आहेत. याचं कारण असं की छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत त्यांनी कधीही स्वतःच्या आयुष्यामध्ये जे आहे ते हार मानली नाही. त्यांनी आपण म्हणतो की मोडेल पण वाकणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांची कन्सेप्ट जी आहे ती वेगळी होती. वाकेल पण मोडणार नाही, ही कन्सेप्ट छत्रपती शिवाजी महाराजांची. ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना तह करण्याची गोष्ट होती त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी तह केला. आणि या सगळ्या गोष्टीतून आपण बराच काही बोध घेतला पाहिजे. काही दिवसापूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आहे पुरंदरचा तह याचीही उदाहरणं दिली की आत्महत्या करणाऱ्या लोकांसाठी, की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यभर ची जी कमाई आहे 23 किल्ले, ते 23 किल्ले मिर्झा राजा जयसिंग यांच्यासोबत तहामध्ये त्यांनी ते दिले. ते दिल्यानंतर देखील औरंगजेबाचं फरमान जे आहे ते डोक्यावर घेणं, त्याच्यानंतर मिर्झा राजे जयसिंग याच्यासोबत आग्र्याला जाणं, त्या आग्र्यामध्ये त्यांना नजर कैदेमध्ये ठेवणं आणि त्या नजर कैदेमधून सुटून येऊन राजगडाला पोहोचणं आणि त्याच्यानंतर 4 वर्षांनी जो आहे तो स्वतःचा राज्याभिषेक करून घेणं, ही गोष्ट जी आहे ही गोष्ट खरंच खूप मोठी आहे. 23 किल्ले स्वतःच्या आयुष्यामध्ये म्हणजे स्वतःचे काहीतरी प्रॉपर्टी वगैरे दिल्यासारखं आहे. एखाद्या माणसाने जर आत्ताच्या घडीला जर नॉर्मली विचार केला तर अशी गोष्ट कुठल्या माणसाबरोबर घडली तर कुठलाही माणूस आत्महत्या करेल. इथे साधी नोकरी मिळाली नाही किंवा इतर कुठल्याही गोष्टी झाल्या तर माणूस लगेच खचतो, पण छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आयुष्यामध्ये कधीही खचले नाहीत, याचा कुठेतरी विचार केला पाहिजे. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर तुम्ही म्हणाल तर आपल्याला आपण आता लोकशाहीमध्ये आहोत. खरं तर आपण हुकुमशाहीमधून जे आहे लोकशाहीमध्ये हे ट्रान्सफॉर्मेशन होण्यामध्ये जे सर्वात मोलाचा वाटा जो ज्या महापुरुषांनी उचलला ते बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझ्या जीवनाचे आदर्श आहेत, त्यात काहीच वाद नाही. खरं तर मी तुम्हाला परत एकदा सांगतो की आज जर मी आर्थिक कुर्बानी भारतासारख्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये राबवतो तर त्याचं कारण संविधान आहे. हे कुठेतरी मला या ठिकाणी अधोरेखित करणं गरजेचं वाटतं. कारण ज्या ज्या वेळी मला विरोध होतो त्या त्यावेळी मला लोकांना मी हे सांगतो की या देशामध्ये लोकशाही आहे, या देशामध्ये हुकुमशाही नाहीये आणि लोकशाहीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्याला आणि व्यक्तीच्या कुठल्याही म्हणण्यापेक्षा संविधानाच्या चौकटीतल्या आचरणाला त्या ठिकाणी किंमत आहे. आणि आत्ता जी आर्थिक कुर्बानी आपण राबवत आहोत आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा जो आहे तो संविधानाचा देखील आहे. एवढंच मला सांगायचं या ठिकाणी. यस धन्यवाद. आता आपण शेवटी तुला एक प्रश्न शेवटचा एक विचारतो मी, जो महत्वाचा आहे आणि अनेक लोकांना पडलेला आहे. त्याच्यामध्ये मुस्लिम समाजामध्ये, भारतीय मुस्लिम समाजामध्ये बदल होत नाहीत किंवा ते बदल स्वीकारत नाहीत अशी एक समज आहे, त्याबद्दल तू काय सांगशील नेमकं? मुळात भारतीय मुस्लिमांमध्ये बदल होत नाहीये हा समजच चुकीचा आहे. भारतीय मुस्लिम जो आहे ज्या पद्धतीने इतर समाज बदलतो त्या पद्धतीने भारतीय मुस्लिम देखील बदलत चाललेला आहे. परंतु जसं मी मगाशी समीर भाई बोलले की इस्लामचं इंडियनायझेशन आणि इस्लामचं अरबीकरण जे आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जो विषय आहे की मुस्लिम समाज जो आहे आपण स्त्रियांविषयी जे आहे मूळ करून स्त्रियांविषयी, पुरुषांविषयी मुस्लिम समाज हा बराच बदललेला आहे, परंतु स्त्रियांविषयी मुस्लिम समाजाला आणखीनही बदलण्याची गरज आहे. जसे बुरख्याचे विषय असतील किंवा आता अरबमध्ये जो पोशाख आहे, जो महिला ज्या पद्धतीचा पोशाख घालतात त्याच पद्धतीचा पोशाख हा पुरुषांचा आहे. परंतु भारतामध्ये जर पाहाल तर महिलांचा पोशाख जो आहे तो अरब मधल्या महिलांसारखा बुरखा वगैरे त्या पद्धतीचा घालतात, पण पुरुष त्या पद्धतीचा पोशाख घालत नाही. तर इथे जे आहे आपण या गोष्टींवर सगळ्या गोष्टींवर काम केलं पाहिजे. परंतु मुस्लिम समाज हा बदलत नाही किंवा चेंज होत नाही, किंवा बऱ्याच जणांचा अशी मान्यता आहे की मुस्लिम समाजामध्ये विचारवंत किंवा वेगवेगळ्या पुरोगामी विचार मांडणारे लोक नाहीत.
तर हा खूप मोठा गैरसमज आहे. आणि हा माझा इथल्या भारतीय व्यवस्थेचा किंवा भारतीय माध्यमांवर माझा हा पूर्णपणे आरोप आहे की भारतीय प्रसार माध्यमांमध्ये कट्टरतावादी बोलणारे जे लोक आहेत फक्त त्या लोकांनाच त्या ठिकाणी बोलवलं जातं आणि प्रोग्रेसिव्ह विचार मांडणाऱ्यांना कधीच रिप्रेझेंट केलं जात नाही. त्याच्यासाठी मी आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं जे आहे ते कौतुक करतो. मुस्लिम समाजामध्ये असे कित्येक विचारवंत आहेत, कित्येक, म्हणजे पैगंबर शेख नाही, पैगंबर शेख पेक्षाही चांगले विचारवंत आहेत मुस्लिम समाजामध्ये. परंतु त्यांना विचार मांडण्यासाठी जे आहे ते प्लॅटफॉर्मच मिळत नाही, कुठेच प्लॅटफॉर्म मिळत नाही, त्यांना बोलवलंच जात नाही. जाणीवपूर्वक देशामध्ये ध्रुवीकरण करण्यासाठी कट्टर बोलणाऱ्या लोकांनाच त्या ठिकाणी माध्यमांमध्ये बोलवलं जातं, कट्टर बोलणाऱ्या माणसांच्याच बातम्या बनवल्या जातात, त्यांचंच रिप्रेझेंटेशन केलं जातं आणि तेच अख्खा देशातला मुस्लिम समाज आहे असं त्या ठिकाणी चित्रित केलं जातं. बरं, तुमच्या शेजारचा मुस्लिम वाईट आहे का? तर तो कधी वाईट नसतो, परंतु मीडियामध्ये जे मुस्लिम आपण पाहतो तो मुस्लिम मात्र वाईट असतो. म्हणून मुस्लिम समाजामध्ये बदल होत नाही असा काहीतरी समज. मग मुस्लिम समाजामधनं आज 4 लोक जे आहेत ते मराठी जरी बोलत असले तरी त्याचंही कौतुक लोकांना वाटतं, म्हणजे आपण काहीतरी दुर्मिळ प्राणी आहोत जसे काय, असं काहीतरी लोकांना वाटतं. खरं तर हे दुर्मिळ वगैरे काय नाही, ही कॉमन गोष्ट आहे. माझ्या घरामध्ये आम्ही मराठी बोलतो, माझे सख्खे भाऊ आम्ही मराठी बोलतो. आता फारुख भाई असेल, हा स्वप्न पण मराठीतच पडतात, स्वप्न पण मराठीतूनच पडतात आम्हाला, म्हणजे ह्या कॉमन गोष्टी आहेत की. परंतु ह्या गोष्टी ज्या आहेत लोकांना दुर्मिळ वाटतात. त्या का वाटतात? कारण ह्या माध्यमांमध्ये कुठे दाखवलंच जात नाही की जोशी सारखाच शेख देखील स्पष्टपणे मराठी, अगदी त्याच्याही पेक्षा चांगली मराठी बोलू शकतो, हे माध्यमांमध्ये दाखवलंच जात नाही. आणि त्याच्यामुळे जे आहे मुस्लिम समाजामध्ये बदल होत नाही किंवा मुस्लिम समाज हा कुठल्या तरी व्यवस्थेपासून तुटलेला आहे अशा पद्धतीचा जो आहे तो गैरसमज पसरलेला आहे. परंतु तसं काही नाहीये. ज्या ज्या वेळी तुम्ही मुस्लिम समाजामध्ये ज्या ज्या ठिकाणी जाल त्या त्या ठिकाणी तुम्हाला समजून येईल की मुस्लिम समाजामध्ये देखील बराच बदल झालेला आहे. धन्यवाद पैगंबर. आपण खर तर मजेनं असं म्हणू या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर देताना की पैगंबर शेख, समीर शेख, बाळासाहेब मुल्ला, फारुख गवंडी हे यांच्याकडे बघून मुस्लिम समाज सुधारत नाही, ही अंधश्रद्धा आपण आता दूर करावी. खर तर हळूहळू हळूहळू बदल हा नेहमीच हळूहळू होतो आणि जे संत आणि समाज सुधारकांची मोठी जी रांग महाराष्ट्रामध्ये विशेषतः बहुसंख्य समाजाला आहे ती या ठिकाणी मुस्लिम समाजाला नसल्यामुळं हा बदल हळूहळू होणार आहे. पण बदल हा निश्चित आहे, त्यामुळे बदल हा परिवर्तनाचा नियम आहे, तो नक्की होणार आहे. या ठिकाणी आपण धन्यवाद पैगंबर. त्यानंतर समीरला शेवटचा प्रश्न विचारूयात. समीर, तू तरुणांच्या सोबत असतोस, सोशल मीडियामधनं लिहितोस, तुला मुस्लिम तरुणांच्या बद्दल काय वाटतं आणि या तरुणांना सामाजिक चळवळीमध्ये कसं जोडून घेता येईल, तू याबद्दल काय सांगू शकेल? मुस्लिम तर ऐकू येते ना माझा आवाज? येतोय. येस. मुस्लिम तरुणांना काय वाटतं याचा जर विचार केला तर तो बऱ्यापैकी असुरक्षित फील करतो. याच्यावर ट्रोलिंग वगैरे होईल का माहित नाही, पण हे मी पर्सनल अनुभवातून सांगतोय की एकतर तो असुरक्षित फील करतो. तर त्याला अनेक कारण आहेत. त्यापैकी एक कारण आहे जे पैगंबर भाईंनी जे कारण सांगितलं ते सगळ्यात महत्वाचं कारण आहे की जे रिप्रेझेंटेशन होतं ना, म्हणजे ज्याला म्हणूयात की त्यांचं जे चित्रण किंवा त्यांचं जी इमेज तयार होते माध्यमांमध्ये, मी माध्यमांचा विद्यार्थी असल्यामुळे मला माहिती आहे, तर ती खूप भयानक आहे. ते चित्रण ज्या पद्धतीने होतं, एक तर पहिली गोष्ट तर रिप्रेझेंटेशन किंवा त्याच्यात प्रतिनिधित्वच नसतं. पहिली गोष्ट, या समाजातलं 20%-22% समाज आहे, त्या समाजाचं प्रतिनिधित्व तुम्हाला दिसत नाही माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात किंवा विजिबल दिसत नाही. त्यांचे प्रश्न विजिबल दिसत नाहीत किंवा ते त्याला म्हणायचं जसं आपण हिंदू असण्याचं जे नॉर्मलायझेशन झालं तसं मुस्लिम असण्याचं नॉर्मलायझेशन किंवा ते प्रतिनिधित्व दिसत नाही आपल्याला. त्याच्यानंतर मला असं वाटतं की असुरक्षिततेची जी भावना आहे, ती असुरक्षिततेची भावना मुस्लिमांमध्ये गेल्या काही वर्षांपासून खूप आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणाले की इकडे फारुख भाई म्हणतात की मुख्य प्रवाहात हे आणण्यासाठी किंवा हे करण्यासाठी काय करतात, तर तो मुख्य प्रवाहात येऊ नये म्हणूनच जो काही सगळा प्रोपोगंडा होतो. म्हणजे मुख्य प्रवाहात येणं म्हणजे काय झालं, मिश्र विवाह ज्याला म्हणूयात. एकेकाळी आंबेडकरांनी मालिनी खान विवाहाचं समर्थन केलंय त्यांच्या मुखपत्रातून, आणि दुसरीकडे आजही बघतोय आपण लव्ह जिहाद सारखे मुद्दे अतिशय घाणेरडे. तो शब्दच पहिली गोष्ट, त्या शब्दालाच आपण विरोध केला पाहिजे, कारण त्या शब्दाचं जे नॉर्मलायझेशन झालंय अतिशय डेरोगेटरी, अतिशय घाणेरडा शब्द लव्ह जिहाद म्हणून आपण मिश्र विवाह हा शब्द वापरला पाहिजे. तर हे असे काही जे काही संकल्पना आहेत त्याला विरोध
त्याला विरोध केला पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपण जे सामाजिक, मी काही सुरुवातीच्या संघटनांची नावं घेतली, ते मुसलमानांचं अराजकीयकरण करतात. अराजकीयकरण म्हणजे सामाजिक, ज्याला आपण आंबेडकर असं म्हणतात की शिका संघटित व संघर्ष करा. संघटित होणं आणि संघर्ष करणं ही जी फेज असते, शिकतो मुस्लिम तरुण हे आपल्याला माहिती आहे. पण जे संघटित होऊन संघर्ष करण्याची जी काही उर्मी लागते ती सिस्टमॅटिकली, ज्याला आपण इन्स्टिट्यूशनलाइज पद्धतीने म्हणतो, त्याचं खच्चीकरण होतं. हे तुम्हाला जाणवलं असेल. तुम्ही UAPA झालेले गेल्या 6 वर्षात ज्यांच्यावर UAPA झाले त्यांची नावं काढा, तुम्हाला सगळ्यात जास्त कोण दिसतील ते बघा. UAPA झालेले म्हणजे संघटित होणं आणि संघर्ष करणं. आता संघटित होतो तर दुर्दैवाने मुस्लिम समाज धार्मिक झेंड्याखालीच मोठ्या प्रमाणात एकत्रित होतो. महाराष्ट्रातलं एक त्याला अपवाद असा आहे की तुम्हाला 2-3 चळवळी माहिती असतील, मुस्लिम मराठी साहित्य चळवळ असेल, ओबीसी चळवळ, हे काही अपवाद आहेत. तर अशा काही चळवळीच्या माध्यमातून तो स्वतःचं प्रतिनिधित्व बघतो. पण जे मेन स्ट्रीम माध्यम आहे मुख्य प्रवाहातली, त्याच्यात त्याला प्रतिनिधित्व दिसत नाही. झालं तर त्याचं राक्षसीकरणच होतं. मी आता नाव घेणार नाही काहींचं. मी लव्ह जिहादचं वगैरे प्रकरण सुरू होतं आता मध्ये, तेव्हा मी काही माध्यमांमध्ये मला जावं लागलं किंवा तिथे डिबेट करावी लागली. तिथला अनुभव एवढा हॉरिफिक होता. त्याच्यानंतर मी त्याचा निषेध नोंदवला कार्यक्रम संपल्यावर. तर तिथल्या आयोजकांनी किंवा ज्याला अँकर म्हणतो आपण, त्या अँकरनी मला काय सांगावं, अँकरनी मला असं सांगितलं की लिबरल स्पेस किंवा पुरोगामी स्पेस, आमचा दुसरा अँकर त्याचे म्हणजे टार्गेट ऑडियन्स ज्याला म्हणतो, ती लिबरल स्पेस त्याने अँकरनी बळकावली आहे. आता माझ्याकडे हिंदू ऑडियन्स आहे, ज्याला हिंदूंविषयी जरा चितवलं की ज्याला हिंदू समाजाला आकर्षित करणारी मला जे ऑडियन्स आहे त्यांच्यासाठी मला कार्यक्रम सादर करायचा, म्हणून मी हिंदुत्ववादी भूमिका घेतो असं मला सांगितलं त्या व्यक्तीने. याच्यानंतर तुम्ही काय बोलणार? त्यामुळे माध्यम, समाज माध्यम नाही म्हणत, मुख्य प्रवाहातली माध्यम अतिशय विखारी आणि मुसलमानांचं राक्षसीकरण करतात. त्याचं प्रचंड नॉर्मलायझेशन झालं. तुम्ही बघा 2014 साली मोहसिन शेख आमच्या हडपसरला त्याचं लिंचिंग झालं होतं. तेव्हाचा जो आक्रोश वगैरे जो होता, त्याच्यानंतर 250 मॉब लिंचिंग वगैरे झाल्या. त्याच्यानंतर हळूहळू कुठलीही गोष्टीचं जे सामान्यीकरण होतं, त्याच्यानंतर आपल्या त्याबाबतच्या प्रेरणा किंवा त्याबाबतच्या आपल्या भावना ह्या अगदी बोथट होत जातात. आणि तेच करायचे. एके बाजूला मिश्र विवाहाचं नॉर्मलायझेशन नाही करायचं, दुसऱ्या बाजूला राक्षसीकरणाचं नॉर्मलायझेशन करायचं. हा प्रोपोगंडा तुम्हाला सगळीकडे दिसतो. समाज माध्यम याला विरोध करतात. तुम्हाला दिसेल पैगंबर शेख लिहितो, समीर शेख लिहितो, फारुख गमडी लिहितात, सगळे लिहितात मंडळी. तर तो समाज माध्यमातून व्यक्त होतात. आता इथे एक दुसरा प्रॉब्लेम जो आहे फारुख भाई, मला दिसतो तो, आता असुरक्षिततेची भावना असल्यामुळे ना, ज्याला आपण इंट्रोस्पेक्शन किंवा ज्याला म्हणतोय ना आत्मचिंतन किंवा आत्मपरीक्षण, त्या फेजला येतच नाही तरुण. तो कायम डिफेन्सिव्ह मोडला किंवा ज्याला म्हणूयात ना की विक्टिम मोड, स्वाभाविक आहे त्याचं विक्टिम मोड मध्ये असणं तो. पण ह्या विक्टिम मोड मध्येच तो अडकून राहतो. तो आत्मचिकित्सा आणि बहुसंख्याक समाजाचा असं अपेक्षा असते की त्यांनी आत्मचिंतन करावं. तो आत्मचिंतन करायला जो काही एक त्याला स्पेशियस किंवा त्याला आपण कंटेम्पलेशन, आपण ध्यान धारणा करतो किंवा वगैरे गोष्टी करतो, चिंतन, त्याच्यासाठी तुम्हाला आजूबाजू असुरक्षितता असेल तर तुम्ही करू शकत नाही. आता तो सगळा माहोल असताना तो आत्मचिकित्सा कशी करणार? आत्मचिकित्सा करणारा एकतर धर्मातल्या काही गोष्टी किंवा तो आत्मचिकित्सा करू शकत नाही, सामाजिक ज्याला म्हणतो तो. दुसऱ्या बाजूला बहुसंख्याक हिंदूंच्या चष्म्यातूनच त्याच्या ज्या काही विचार करण्याची प्रक्रिया त्याच्याकडेच बघितलं जातं की त्याने त्याच पद्धतीने सुधारणा करावी. आता मी सांगितलं की धर्म सुधारणे, पैगंबर भाईंनी पण सांगितलं की सुधारण्याच्या चळवळी आहेत, भरपूर प्रवाह आहेत सुधारण्याच्या. पण कुठला प्रवाह मुसलमानांना सामाजिक दृष्ट्या पुढे घेऊन जातोय, तिथल्या बहुसंख्याकांनी त्या प्रवाहाच्या मागे उभं राहायला पाहिजे. म्हणजे सामाजिक सुधारणा करतोय, सामाजिक आर्थिक शैक्षणिक सुधारणा करणारा जो प्रवाह आहे त्याच्या मागे उभं राहायला पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यानंतर जो काही एक हिंदू पण, म्हणजे मला एक खूप चांगलं वाक्य आठवतं, नेहरूंचं वाक्य. ते असं म्हणतात, ते इंग्लिशमध्ये असं वाक्य की काय म्हणतात त्याला, की फंडामेंटलिझम ऑफ मुस्लिम्स आर सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह आणि फंडामेंटलिझम ऑफ हिंदूज आर म्हणजे हिंदू बहुसंख्याकांची धर्मांधता ही राष्ट्रासाठी घातक असते, अल्पसंख्याकांची धर्मांधता ही आत्मघातक असते. तर हा आपल्याला इक्विव्हॅलन्स आपल्याला साधता आला पाहिजे. नाहीतर दोन्ही इक्वल आहेत. म्हणजे दिल्ली दंगलीमध्ये माहिती असेल तुम्हाला, एक नरेटिव्ह खूप स्ट्रॉंगली येत होतं, नाही दोन्ही बाजूनी झालं. तर असं दोन्ही बाजूंनी जिथं असेल तिथं ठीक आहे, जिथे नसेल तेव्हा हिंदू लिबरल्सनी हे दोन्ही बोथ साइड नरेटिव्ह ते न मांडता अगदी ठाम भूमिका घेतली पाहिजे. आणि एकेकाळी जो मुस्लिम वोट बँक नावाचा प्रकार होता तथाकथित, तसा आता मला ज्या अँकरने जे सांगितलं की आम्हाला
साठी टार्गेट करून आम्हाला कार्यक्रम करायचे ज्यांनी टीआरपी मिळेल. तर हा हिंदू वोट बँक होता कामा नये आणि ज्या हिंदू वोट बँकेचं सगळी दारोमदार हे मुसलमानांच्या राक्षसीकरणावर असता कामा नये. याचं सगळ्यात मोठं जे काही त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे तो आपल्या बहुसंख्याक समाजाने करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, इथल्या मुस्लिम समाजाला, जे मी तुम्हाला परत एकदा सांगतो एक उदाहरण, किर्लोस्कर मध्ये अमर शेखांनी एक लेख लिहिला होता, व आमची संस्कृती ही मराठीच आणि आमची भाषा ही मराठीच. तर तो अजूनही इथल्या मुसलमानांमध्ये, महाराष्ट्रातल्या मुसलमानांमध्ये, फक्त महाराष्ट्रातल्या मुसलमानांमध्ये हा डिलेमा दिसतो द्वंद्व, की त्यांना आपली मातृभाषा काय त्याच्याबद्दल ते बरेचसे ठाम नसतात. आणि समीर, पैगंबर, फारुख एवढ्या आत्मविश्वासाने का बोलतात? कारण त्यांना मराठी खूप चांगलं आहे, अस्खलित मराठी बोलतात, त्यामुळे ते आपले मत मांडू शकतात, फेसबुकवरही मांडू शकतात, सगळीकडे मांडू शकतात. त्यामुळे त्यांच्याकडे बघण्याचा एक आदरायझेशन ज्याला म्हणतो, हे आणि ते समीर आणि पैगंबर फारुखच्या बाबतीत होऊ शकत नाही, कारण आम्ही अस्खलित मराठी बोलतो, आमचे विचार मांडतो. इथल्या बहुसंख्याक जो समाज आहे महाराष्ट्रातला त्याला मराठीत बोलत असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी कळतात आणि तो त्याच्यावर अनालिसिस करू शकतो. तर हे इथल्या मुसलमानांनी हे आत्मपरीक्षण किंवा मुस्लिम तरुणांनी केलं पाहिजे. उर्दूचं कितीही आता मी उर्दू एवढी आवडती भाषा आहे, प्रिय भाषा आहे, शायरी करतो, पण मराठीचा आग्रह धरला पाहिजे. मातृभाषा आपली मराठीच हे लक्षात घेतलं पाहिजे. उर्दूमुळे उत्तरेत किती ध्रुवीकरण होतं तुम्हाला कदाचित माहिती नसेल, खूप सारे प्रबंध त्याच्यावर आहेत. पाकिस्तानची निर्मिती आणि पाकिस्तानपासून बांगलादेशची निर्मिती त्या भाषेमुळे झाली, ही गोष्ट वेगळी. पण आपण महाराष्ट्रीयन संस्कृती, मराठी भाषा त्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे. त्याच्यानंतर माध्यमांचा प्रपोगंडा पण मी बघितला. अंधश्रद्धा मी जे सांगतोय, पैगंबर भाईंनी उल्लेख केला, आपला विषय अंधश्रद्धा आहे. तर शर्यत नावाची गोष्ट ही अपरिवर्तनीय आहे, ही एक सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. जगातल्या कुठल्याच देशात 50-52 इस्लामी राष्ट्र आहेत, कुठल्याही इस्लामी राष्ट्रात शर्यत नावाचा प्रकार अस्तित्वात नाही, ज्याला इस्लामी शर्यत म्हणूयात आपण. सौदी अरेबियाने कुठंच नाही. आपल्या इथं तर 99% कायदे हे सेक्युलर आहेत, किंवा युनिफॉर्म सिव्हिल कोड 99% आहेच, फक्त विवाह वगैरे त्या गोष्टींमध्येच नाहीये. आता युवकांना सामाजिक चळवळीत आकर्षित करण्यासाठी काय केलं पाहिजे? युवकांना सामाजिक चळवळीत आकर्षित करण्यासाठी जे मुस्लिम समाजात समाज सुधारण्याचं काम करतायत त्या चळवळींना त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. आणि ही मंडळी, आता काय होतं, मी तुम्हाला एक फॅक्ट सांगतो बरं का. मुस्लिम समाजात अंधश्रद्धा आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी उदाहरणं दिली, पैगंबर भाईंनी उदाहरणं दिली. जेव्हा मुस्लिम तरुण, जो सर्वसामान्य मुसलमान तरुण आहे, त्याच्याकडे सामाजिक चळवळीचं बॅकग्राऊंड नाही, तो काय करतो? तो कुराण बघतो, हदीस बघतो, त्याला दिसतं की अरे माझी वाडवडील ह्या सगळ्या जे काही रूढी परंपरा पाळतायत त्याचा धर्माचा भाग नाहीये. मग आता मला याच्यापासून खऱ्या इस्लामकडे घेऊन जाणार कोण आहे? तर मी काही सुरुवातीला 2-3 संघटनांची नावं घेतली, तेच आहेत. तर स्वाभाविकपणे तो तिकडे वळतो आणि याचं प्रमाण प्रचंड आहे, मला मी सांगतो. त्याला काय वाटतं की मी अंधश्रद्धांपासून दूर जायची त्याची पण इच्छा आहे, पण त्याला दूर घेऊन जाणाऱ्या संघटना कुठल्या? तो धार्मिकच आधार शोधतो, धार्मिकच संघटना किंवा पुनरुत्थानवादी किंवा रिवायवलिस्ट ज्या चळवळी त्याचाच आधार शोधतो. ज्या बाकीच्या चळवळी आहेत, महाराष्ट्रात आहेत, भारतात आहेत, ज्या मुसलमानांचं सामाजिक धर्मचिकित्सा पण असेल, सामाजिक सुधारणा पण असेल, शैक्षणिक, ह्या करणाऱ्या ज्या चळवळी आहेत आणि त्याच्यामध्ये ती तरुण कशी येतील याच्यासाठी याच्यासाठी आपल्याला काम केलं पाहिजे. मग त्यांच्या असुरक्षिततेचे प्रश्न म्हणजे जे आहेत, दंगली, लिंचिंग वगैरे, त्याच्यासाठी आवाज उठवला पाहिजे. तिथल्या बहुसंख्याकांना एक चांगला कृती कार्यक्रम देतो मी, की मुसलमानांचं जे ती वर्क दिसतं आपल्याला. म्हणजे बरेच जण मला म्हणतात की तुम्ही कारवाई काय करत नाही, तुम्ही एफआयआर काय करत नाही, तुम्ही वगैरे गोष्टी काय करत नाही. मुसलमानांनी मुसलमानांसाठीच ह्या गोष्टी करणं, याच्यापेक्षा नॉन मुस्लिम कम्युनिटीजनी, म्हणजे समजा टीव्हीवर तुम्हाला एखादा कार्यक्रम दिसतोय की इथं मुसलमानांचं राक्षसीकरण होतं बाबा एखाद्या कार्यक्रमात, तुम्हाला न्यूज ब्रॉडकास्टिंग अथॉरिटी आहे, तुम्हाला कायदे वगैरे सगळ्या गोष्टी, लिगल सेल आहे. याच्या माध्यमातून बहुसंख्याकांनी जेव्हा आवाज उठवतील, आपल्या समाजाकडून राक्षसीकरण होण्याचं जे होतंय त्याचं नॉर्मलायझेशन जेव्हा थांबवतील, समीर तर आवाज उठवलंच, पैगंबर पण आवाज उठवलंच, पण त्याच्या मागे त्याला एक मोठा आधार मिळेल भारतीय म्हणून. आणि या सगळ्यांचं नॉर्मलायझेशन जेव्हा थांबेल तेव्हा मला वाटतं की तरुण हे म्हणजे तो स्वतःला रिलेट करू शकेल तिथल्या बहुसंख्याकांच्या सोबत, त्याला ती भावना येईल आणि तो आत्मचिकित्सेकडे वळावा. आमचं कामच आहे मुसलमान तरुणांनी आत्मचिकित्सेकडे वळावं, पण आमच्यामध्ये सगळ्यात मोठा जो अडथळा आहे आत्मचिकित्सेचा, तो एवढा भेदरलेला आहे, एवढा घाबरलेला आहे. त्याला भारतीय म्हणजे त्याला रोज त्याचं सेकंडरी सिटिझनशिप, तो कसा सेकंडरी सिटिझन हे दाखवलं जातं त्याला वेगवेगळ्या घटनांमधून. तर ते त्याच्यातून त्याला बाहेर काढायचं, त्याला व्यक्ती मोडमधून बाहेर काढायचंय. तर याच्यासाठी त्याच्या विरुद्ध जे काही राक्षसीकरण होतं त्याचं नॉर्मलायझेशन होतं कामा नये, आणि ते होऊ नये देणं इथल्या बहुसंख्याकांची पण जबाबदारी आहे आणि आमच्या सारख्यांची तर आहेत, आम्ही तर करतोच. तर ती सगळ्यात मोठी मला जबाबदारी वाटते फारुख भाई. हा, धन्यवाद. समीर, खूप छान आणि खूप करेक्ट मांडणी केलीस. म्हणजे मुस्लिम तरुणांना जर चळवळीत यायचं असेल तर त्यांचा जो मुख्य मुद्दा आहे संरक्षणाचा आणि त्यांना विश्वास द्यायचा,
त्यांच्या सोबत उभे राहण्याचा, म्हणजे मॉब लिंचिंग होत असताना, दंगली होत असताना आणि वारंवार त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे करत असताना, वारंवार त्यांना देशभक्ती सिद्ध करायला लावत असताना हे सर्वजण कुठे असतात, हा प्रश्न ज्यावेळेला आम्ही मुस्लिम तरुणांच्याकडे जातो त्यावेळेला ते विचारतात की या सगळ्याच्या वेळेला, या सगळ्या वेळी ह्या सगळ्या तुम्ही म्हणल्या गेलेल्या चळवळी, पुरोगामी संघटना, लोक कुठं असतात? तर हे जर सर्वजण या सोबत उभे राहिले तर निश्चितपणे आपण भारतीय म्हणून आपण नक्की बदल काही करू शकू. एक शेवटच्या कार्यक्रमाकडे आपण येतोय. फक्त समीरला मी शेवटचा प्रश्न खूप महत्वाचा विचारतोय, तो मला आता आठवलाय की कॉम्रेड पानसरे यांना आम्हाला नेहमी सांगायचे की समाज जर असा अडचणीच्या काळामध्ये असेल आणि समाजाला काही सुचत नसेल तर समाजाच्या पाठीमागे जावा, समाजाच्या पाठीमागच्या संस्कृती शोधा आणि त्यातून तुम्हाला जे काही चांगलं मिळतं ते समाजासमोर मांडून ते तुम्ही पुढे आणण्याचा प्रयत्न करा. तर यातूनच मला असं दिसतं समीर की जो शेवटचा प्रश्न तुझा असणार आहे की मुस्लिम मध्ये, इस्लाम मध्ये इजमा, कयास आणि इज्तिहाद नावाच्या काही संकल्पना आहेत. तर या संकल्पना घेऊन मुस्लिम समाजामध्ये कसा बदल करता येईल, या इज्तिहाद बद्दल थोडस अगदी थोडक्यात आम्हाला शेवटच्या प्रश्नाचं उत्तर म्हणून सांग. मी फक्त एक उदाहरण सांगतो. आता भारतातले ते पुस्तक तुम्हाला मराठीत मिळेल. त्या पुस्तकाचं आहे की ए फैजींचं पुस्तक आहे, महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाच्या याच्यावर मॉडर्न अप्रोच टू इस्लाम नावाचं पुस्तक आहे. तर त्याच्यात फैजींनी किंवा अजून एक दोन पुस्तकात, फैजी हे फार मोठे इस्लामचे न्यायशास्त्र नाव आहे, फार मोठं, ऑक्सफर्ड पब्लिकेशन त्यांची पुस्तकावरून प्रकाशित केली, मॉडर्न इंटरप्रिटेशन ऑफ इस्लाम. त्याच्यात त्यांनी एक उदाहरण सांगितलं. आपल्याकडे असं सांगितलं जातं की जे काही इस्लाममध्ये फिलॉसॉफिकल ट्रॅडिशन खूप मोठी आहे, पण दुर्दैवाने आजचा मुसलमान काय करतो, म्हणजे फिलॉसॉफिकल ट्रेडिशन म्हणजे अल्जेब्रा तुम्हाला माहिती असेल, अल्गोरिदम नावाची संकल्पना, ह्या सगळ्या संकल्पना तुम्हाला माहिती आहे. सगळ्यांचं हे मुस्लिम फिलॉसॉफर्सनी हे सगळं केलंय. पण दुर्दैवाने आजचा मुसलमान काय करतो, तो ऍपल काढतो, सफरचंद कापणार, त्याच्यात त्याला अल्लाह दिसणार, त्याला बकऱ्यावर अल्लाह दिसणार, म्हणजे त्याचं तो परत मध्ययुगाकडे, आधुनिकतेकडून मध्ययुगाकडे त्याचं सगळं जे काही आहे ते त्याच्याकडे तो जातोय. तर मला असं वाटतं, फारुख भाई तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला होता त्याच्यातला, तो त्याचा एक मुद्दा परत मी विसरलोय, तो जरा परत एकदा करावा. इज्तिहाद बद्दल. इज्तिहाद, येस. हा, तर मी सांगत होतो की ए फैजी, भारतातले न्यायशास्त्रातलं प्रमुख नाव, त्यांनी पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनी एक एक्झाम्पल दिलं. एक्झाम्पल असं आहे की आता मुस्लिम धर्मशास्त्रानुसार रोड टू इज्तिहाद हॅज बीन क्लोज्ड, असं इस्लाम मधले फार मोठे फिलॉसॉफर इब्न अरबी आणि तत्सम मंडळींनी सांगितलं. म्हणजे काय, आजच्या काळात इस्लामचं आजच्या कालानुरूप इंटरप्रिटेशन करणं कशाच्या जोरावर, तुमच्या सत्सद विवेकाच्या बुद्धीवर, याचे दरवाजे बंद करण्यात आलेले आहेत, असं इब्न अरबी वगैरे त्या मंडळींनी त्या काळी, म्हणजे 13व्या-14व्या शतकात त्यांनी सांगून ठेवलं. त्यामुळं जो काही इस्तिहादचं जी काही संकल्पना होती, म्हणजे आजच्या काळात आजच्या पद्धतीने इस्लामचं अनुकरण, जसं पैगंबर शेख करतायत की कुर्बानी सांगितली. ईद उल अजहा म्हणजे काय, अजहा म्हणजे सॅक्रिफाईस. ईद उल अजहा आपल्याकडे त्याचं पण भारतीयकरण झालं, नावाचं बकरी ईद म्हणतो आपण. ईद उल अजहा म्हणजे सॅक्रिफाईस. तर पैगंबर शेख सॅक्रिफाईस त्यांनी पर्याय दिला. तर तशा पद्धतीने हे जे पैगंबर बाईंनी जे इस्लामचं आजच्या काळात त्याच्या फक्त कन्सेप्ट घेतली, इस्लाम मोहम्मद पैगंबर असं म्हणतात की तुम्हारी सगळ्या कृतीचं दारोमदार, म्हणजे त्याचं सगळं गोष्ट ही नियतवर डिपेंड आहे. त्याच्या मागची प्रेरणा काय किंवा त्याच्या मागचं प्रतीक काय की तुम्ही सॅक्रिफाईस केलं पाहिजे. मुश्ताक अहमद युसुफी हे पाकिस्तानमध्ये फार मोठे व्यंगकार आहेत. त्यांचं एक वाक्य असं आहे, इस्लाम के लिए सबसे ज्यादा कुर्बानिया बकरों ने दी है, असं त्यांचं वाक्य आहे. तर हे एवढं हास्यास्पद ही परिस्थिती का आली, तर आपण त्या जे परंपरा होती त्याचं आपण एवढं त्याच्या मागची नियत न बघता हे केली. तर मोहम्मद पैगंबरांचं असं एक आहे की त्यांनी यमनचा गव्हर्नर त्यांना नेमायचा होता. आता हे फैजींनी लिहिलं, इस्लाम मधलं सगळ्यात मोठं धर्मशास्त्रातलं नाव, ज्यांनी मॉडर्न इस्लामची थेरी मांडली. त्यांनी असं सांगितलं की फैजी असं म्हणतात की यमनचा गव्हर्नर नेमायचा होता, मोहम्मद पैगंबरांनी बोलवलं, इंटरव्ह्यू घेत होतो. पहिला व्यक्ती आला, त्याने विचारलं की तुला, म्हणजे पैगंबरांनी एक नाव सिलेक्ट केलं होतं, त्याच्यातल्या त्या गव्हर्नरचं नाव आता मी विसरलो, जो पुढे गव्हर्नर झाला. तर त्याला असं विचारलं की एखादा प्रश्न तुझ्या समोर आलाय, एखादा प्रश्न तुझ्यासमोर तुला भेटसावतो, तर त्याचं उत्तर तू कुठं शोधशील? तो म्हटला मी कुराणात शोधेल. ते म्हटलं समजा कुराणातही नाही सापडलं तर कुठं शोधशील? तर तो म्हटला हदीस, म्हणजे मी पैगंबरांचे जे काही रोजचं आयुष्य आहे त्या पद्धतीने ते जीवन व्यतीत करतात त्याच्यात शोधेल. त्याच्यानंतर त्याला विचारलं की त्याच्यातही नाही सापडलं तर कुठे शोधशील? तर त्यांनी सांगितलं की मी सत्सद विवेकाचा माझा वापर करेल.
आणि मग त्या असं हे उत्तर मिळाल्यावर मोहम्मद पैगंबरांनी त्याची निवड केली असं ए फैजींनी लिहिलंय. ए फैजींनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय. तर ही जी कन्सेप्ट आहे तीच इस्तेहादची संकल्पना आहे. त्याच्यानंतर रिकन्स्ट्रक्शन ऑफ रिलिजियस थॉट म्हणून मला अल्लामा इक्बालांनी पुस्तक लिहिलंय. त्याचा मराठी अनुवाद नाही पण इंग्लिशमध्ये आहे, तो जरूर मुसलमानांनी वाचला पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी ही थेरी मांडली की आजच्या काळानुरूप इस्लाम मधल्या ज्या काही संकल्पना आहेत त्याचा काळानुरूप बदल झाला पाहिजे असं त्यांनी मांडलंय. तर इस्तेहाद परत आपण डोर क्लोज झाले असले मुल्ला मौलवी म्हणत असतील तरी आपण ती गोष्ट नाकारली पाहिजे असं मला वाटतं. आणि आपण आपल्या सद्विवेकानुसार इंटरप्रिटेशन केलं पाहिजे. ज्या गोष्टी आपल्याला पटतात त्या स्वीकारायच्या, ज्या गोष्टी समाजासाठी हानिकारक आहेत त्या नाकारणं गरजेचं आहे. समीर धन्यवाद. मुआज नावाचा तो गव्हर्नमेंट येस एक्झॅक्टली मुआज. तर हे जे इस्तेहादचे दार बंद करण्यात आलेले आहेत तर त्याचा साधारण त्याचा अर्थ असा होता की कुराण हदीस याच्यामध्ये जर काही आपल्या प्रश्नांची उत्तरं नाही सापडली तर आपण आपल्या सद्सद विवेकानं त्या क्षेत्रातील तज्ञांची मतं घेऊन आपण आपले प्रश्न सोडवावेत असा एक संकल्पना खूप महत्वाची इस्लामनं करून ठेवलेली आहे. आणि ते पैगंबर साहेबांच्या काळातलीच कल्पना आहे. त्यामुळे या कल्पनेचा वापर करून आपण पुरोगामी चळवळ गतिमान करू शकतो हे आपण सांगितलं. आपण शेवटच्या टप्प्याकडे येतोय. सर्वांचं धन्यवाद. शिफा नावाचा एक शायर आहे, तो ईद नावाच्या आपल्या नज्म मध्ये ते लिहितात, मनाए कैसे कोई ईद हर तरफ गम है, मनाए कैसे कोई ईद हर तरफ गम है, मनाए कैसे कोई ईद आंख पुर नम है, मगर ईद का दिन भी तो एक हकीकत है कि वजह ये ईद समझना भी एक इबादत है, चलो कि रोते हुए को हंसा के ईद मनाए, चलो कि रोते हुए को हंसा कर ईद मनाए, किसी के दर्द को अपना बना के ईद मनाए. या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित झाला. मी 2च मिनिटांमध्ये आपल्याला सांगू इच्छितो की मला माझ्या कुटुंबामध्ये कधीही कुर्बानी दिलेली मला आजही देखील आठवत नाही. म्हणजे अॅनिमल सॅक्रिफाईस या अर्थानं कुर्बानी माझ्या मागच्या कुठल्याही पिढीमध्ये दिलेली नव्हती. आणि खरं तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही अतिशय कृतिशीलपणे काम करणारी संघटना आहे. त्यामुळं या ठिकाणी मी अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र आणि मी माझ्या स्वतःच्या कुटुंबाकडून माझी 5,000 रुपयाची आर्थिक कुर्बानी मी या कार्यक्रमामध्ये माननीय पैगंबर शेख यांना जाहीर करत आहेत. त्यांनी त्याचा स्वीकार करावा असे त्यांना विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. यानंतर मी आमच्या पेनचे राज्य कार्यकारिणी सदस्य संदेश गायकवाड यांना विनंती करतो की या कार्यक्रमाचं आपण आभार प्रदर्शन करावं. संदेश गायकवाड सर. हा साथी नमस्कार. आवाज येतोय माझा? येतोय. हो येतोय. नमस्कार. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ईद उल अजहा निमित्त कुर्बानीचा नवा अर्थ या अभियानांतर्गत कुर्बानीचा नवा अर्थ लावणाऱ्या 2 मुस्लिम युवकांची आज आपण मुलाखत घेतली. मुलाखत घेत असताना अंगावर शहारे येत होते. पैगंबर शेख, समीर शेख कुठल्या अवस्थेत काम करत असतील याची ही जाणीव होते. आणि अशा 2 युवकांकडून प्रश्नाची उत्तर घेत असताना फारुख गौंडू सर यांनी समर्पकपणे त्यांची उत्तर घेतली, नेमकीपणाने प्रश्न विचारले आणि या दोघांनीही खूप समर्पक बोला. लोकच आपल्यासोबत राहिली नसती. मला पैगंबर शेखच्या बाबतीत असं म्हणावं लागेल की आपण प्राण्याचा कुर्बानी देऊच नका असं जर म्हणालो तर लोक आपल्या जवळ ऐकणारच नाहीत. मग त्यांनी ते शोधलं आणि माणसाला सगळ्यात प्रिय असणारा पैसा आणि मग पैशाची कुर्बानी करूया आणि आर्थिक कुर्बानी करूया अशा पद्धतीत त्यांनी दिलं. आणि हे काम करताना त्यांच्याकडे असलेलं हे संयम हे फार महत्वाचं आहे. आणि हे संयमच आपल्या सर्वांना खूप ऊर्जा देते सर तुमची. मला समीर शेखच्या बाबतीत ही खूप अभिमान वाटतं की त्यांनी ज्या पद्धतीत काम चालू केलंय आणि त्यांनी ज्या पद्धतीत त्या अभ्यास केलाय मुस्लिम समाजाचा की भारतीय मुस्लिम मूळचे कोण होते आणि या संदर्भात बोलताना त्यांचं म्हणणं आहे की मूळचे ही हिंदूच होते आणि त्यांच्या असलेल्या परंपरा आणि त्याच परंपरा इथेही चालू आहेत. त्याच्यामुळं
त्यांच्यात बदल घडवण्याचं काम मुस्लिम समाजात असलेल्या संघटना कशा करतात हेही सांगितलं. पण त्याच्याबद्दलही पुढे म्हणताना ते सांगतात की त्यांचं कट्टरीकरण होतंय हेही ते सांगतात. पण याच्यात बदल होईल, बदल होणारच असं नाहीये. कुराणात उत्तर सापडलं नाही तर ते आपण आपल्या विवेकी बुद्धीने विचार करून ते सोडावं असंही आपण कुराणामध्ये असं म्हटलं जातंय. आणि ह्या सर्वांचं खरंच मनापासून मला समाधान वाटते. आणि मी आज या मुलाखतीमध्ये सगळेच मुस्लिम आहेत, म्हणजे पैगंबर शेख सर असतील, समीर शेख सर असतील, किंवा फारुख गवंडी सर असतील, किंवा बाला मुल्ला सर असतील, हे सर्व मुस्लिम आहेत. यांच्यात बदल होत नाहीत का, मुस्लिमांमध्ये बदल होत नाही का? तर ही एक अंधश्रद्धा या लोकांकडे पाहताना आपल्याला लक्षात येईल की खरंच बदल होतोय आणि भविष्यात नक्की बदल. हा बदल होण्याचं प्रमाण कमी असेल. गायकवाड सर आवाज तुमचा येऊन नेटवर्क वीक आहे. बोला बोला सर. आवाज येते ना? महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये येऊन त्यांनी दिलेली मुलाखत त्याबद्दल आपणा दोघांचंही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन आभार मानतो. मी फारुख गवंडी सरांचंही मनापासून आभार मानेन. तरी त्यांनी ज्या पद्धतीत नेमकेपणाने प्रश्न विचारले आणि त्याच पद्धतीत मुलाखतकारांना बोलतं केलं त्याबद्दलही त्यांचं मी मनापासून आभार मानेन. आणि ओळख करून देणारे बाळासाहेब मुल्ला असतील किंवा मधुरा सलावारू असतील, या दोघांचाही मनापासून आभार मानतो. आणि आजचा आणि आज जवळजवळ 250 ते 300 लोक आज ऐकायला होती. त्या सर्वांचं एवढा वेळ थांबूनही तुम्ही ऐकत बसला, त्या सर्वांचं मनापासून आभार मानून आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद गवंडी सर. धन्यवाद. फेसबुक लाईव्ह बंद करा. सुजय, फेसबुक लाईव्ह बंद करा.